अरे काय चाललंय काय तुझं? काय नाही डॉक्टर, अरे येर झाल्या मारणं थांबव आता. ये बस बघू जरा. ये बस. थोडी चहा घे बेटा. मला नकोय नाही. मग गोडका घेशील? काय नाही अगं, मी काही येता जाता पित नाही. आणि असंही आता खूप उकडतंय. बरं मला सांग मलिना, आपण एकमेकांना कधीपासून ओळखतोय? खूप वर्ष झालीत की. अच्छा, खूप म्हणजे किती? अरे देवा, तसं काही सांगता येणार नाही. तू पहिल्यांदा आमच्याकडे आलास कधी आला होतास? थांब, आठवू दे मला. सोनियाची आई जिवंत होती तेव्हा, हो ना? ती जाण्याच्या 2 हिवाळे आधी, म्हणजे 10-12 वर्षांपूर्वी, किंवा त्यापेक्षाही जास्त झाली असते. या काळात फार बदल झालाय का माझ्यात? मग काय, अरे तू तेव्हा किती देखणा आणि तरुण होतास. आम्ही भारावून जायचो तुझ्या व्यक्तिमत्वाने. आता तुझं वय झालंय, पण अजूनही बऱ्यापैकी चांगला दिसतोय तू. पण आता मात्र तू खूप पितोस. खूप पितोस. करेक्ट. गेल्या 10-12 वर्षांनी मला फार वेगळा माणूस बनवून टाकला. आणि का तर अति काम. पहाटेपासून रात्रीपर्यंत फक्त काम आणि काम. विश्रांती म्हणून नाहीच. झोपेतही मी भीतीनं थरथरतो. कोणी मला अंथरुणाबाहेर ओढून देईल की काय. आणि मग रात्री अपरात्री केव्हाही दारावर ठकठक होते आणि पेशंटला तपासायला जावं लागतं. समोर शेवटचा घटका मोजणारा पेशंट असतो. मी हताश होतो. कारण तेव्हा माझ्या हातात काहीही उरलेलं नसतं. कधीही सुट्टी न घेता मी अथक परिश्रम केले. याच रुटीन मध्ये माझं वय झालं. असं वाटतंय जणू माझं संपूर्ण अस्तित्वच अर्थही नव्हतं. एक जडपणा आलाय. हो, या भावना अगदी साहजिकच आहे. अरे पण नेमकं असं कशामुळे वाटतं तुला? काय माहित, कोणासोबतही 2-4 वर्ष राहिलं की वाटतं हे संबंध, ही मैत्री, हा वेडेपणा तर नाही ना. किती दिवस टिकणार आहे हे असं होणं अटळ आहे. हे बघ नाही, मी थकलेला दिसतोय का फार? दाढी केली नाहीये मी. हो ना. पण माझ्याबद्दल एक मात्र खात्रीने सांगू शकतो. काय? की मी इतरांसारखा नाहीये. कधीतरी वेडसर वागू शकतो, पण मूर्ख अजिबात नाही. नाही, अजिबात नाही. आय नो व्हेरी वेल. माझा मेंदू अजूनही तल्लख आहे. पण भावना बदल झाल्या. जणू मला कशाचीही गरज नाहीये. माझं काहीही मागणं नाही. माझं कुणावरही प्रेम नाही. फक्त तू सोड. मी लहान होतो ना, तेव्हा तुझ्यासारखीच दाई होती माझ्यासोबत. मी दिवसभर खेळून किंवा रडून दमलो की तिच्या कुशीत झोपायचो. तुझ्यामध्ये ना मला तीच दाई दिसते नाही. हो, तुला बघून मलाही माझ्या मुलाची आठवण होते. असो डॉक्टर, हस बघू जरा. थोडं खायला देऊ बेटा तुला? नको नाही आता. बर. राणी, तुला सांगू काय? मागच्या वर्षी ना टायफॉइडची जीवघेणी साथ आली होती. सगळीकडे हाकार माजला होता. मी होतो त्या गावात. शेतकरी, मजूर त्यांच्या झोपड्यांमध्ये तापाने फणफणलेले असायचे. सगळे एकाच ठिकाणी लोळलेले राहायचे. इथेच डुकर वासरं फिरत राहायचे. इतकी घाण होती की काय सांगतो. आठवतं तुला? हो, ते दिवस कुणीही विसरू शकत नाही. अत्यंत भयंकर काळ होता तो. एकही घास जेवणाचा न घेता दिवसभर मी आजारी लोकांची सेवा करत होतो. असाच एका दिवशी मी थकून विश्रांतीसाठी बसलो तर गावकरी एका मुलाला घेऊन आले. मी तारबूक विसरलो. त्याला टेबलवर घेतलं आणि त्याला क्लोरोफॉर्म दिलं आणि त्याला तपासत असतानाच तो
हिसके देऊ लागला आणि आणि या माझ्या हातातच या हातातच त्याने प्राण सोडला. ओ गॉड. डॉक्टर शांत हो. डॅडी, खरं तर अनेक रात्री ते हिसके मला झोपू देत नाही. शांत हो, शांत हो. मला असं वाटायचं की मीच त्याला मारलं. नाही हं, अजिबात नाही. नंतर मी शांतपणे विचार केला, समजा आजपासून 200 वर्षांनंतरच्या पिढ्यांना कसं मिळेल माझ्या या आपल्या कामाबद्दल. म्हणजे आपण ज्यांना चांगलं जग देण्यासाठी झटतोय त्यांच्यापैकी कोणीतरी चांगलं बोलेल का आपल्याबद्दल? हो, नक्कीच. नाही ते विसरून जात, विसरतील ते मला. डॉक्टर, एक लक्षात ठेव हं. माणसं विसरतात, पण तो देव नाही हं. तो सगळं बघतोय. ट्रू. आणि अगदी खरं बोललीस तू. तो वाण्या पण आला. अरे वाण्या, अरे झाली का झोप? बऱ्यापैकी झाली. अरे पण तू दुपारी तरी झोपायचा नाही. करेक्ट. अरे प्रोफेसर आणि त्याची बायको आल्यापासून आमचं रुटीनच बदललं. मी केव्हाही झोपतो, वाईन पितो, वाईन संपल्यावर दारू पितो, बचर खातो. समथिंग इज रॉंग विथ मी. या आधी सोनिया आणि मी सोबत कामावर जायचो, सतत कामातच असायचो. निवांतपणा म्हणून नव्हता रे. पण आता सोनिया एकटीच जाते, मी खातो आणि झोपतो फक्त. काय नाही. नुसता गोंधळ उडाला या घरात. प्रोफेसर दुपारी 12 वाजता उठतात. त्यांची वाट पाहत आम्ही सगळे ताटकाळतो आणि या किटलीमध्ये चहा तसाच पडून राहतो. तुला सांगते डॉक्टर, यांच्या येण्याआधी आम्ही इतरांसारखंच दुपारी 1 वाजता जेवायचो, अगदी वेळेवर. पण आता पार संध्याकाळ होऊन जाते. प्रोफेसर रात्रभर लिहित किंवा वाचत असतात. मध्येच रात्री 2-3 वाजता ते बेल वाजवतात आणि चहा असं ओरडतात. अरे देवा, झोपेतून उठावं लागतं आणि ती चहाची किटली ठेवावी लागते. बोलायची सोय नाही. अरे किती दिवस राहणार ही मंडळी? 100 वर्ष. प्रोफेसर आता इथेच राहणारे होते. आता हेच बघा ना, गेल्या 2-3 तासांपासून ती चहाची किटली टेबलवर तशीच पडू नये आणि आता हे सगळे वॉकला गेले. सुपर खूप सुंदर वातावरण आहे. फ्रेश वाटलं फेरफटका मारून. हो खरे प्रोफेसर. पप्पा, आपण आता जंगलापर्यंत जाऊ. चालेल का तुम्हाला? हो. तुम्हाला नक्की आवडेल. जंगलाकडचा परिसर खूप सुंदर आहे. होय, जाऊ आपण. प्रोफेसर साहेब, या या या, चहा तयार आहे. या. चहा माझ्या लायब्ररीत पाठवा, कारण अत्यंत महत्वपूर्ण काम करायचे आहेत मला त्याचे. हो, का नाही. आणखी काही हवंय का तुम्हाला? आहे. हा? नाही. काहीच नको? आहे. आणि अशा प्रकारे आपले उच्च विद्या विभूषित प्रोफेसर साहेब या भयंकर उकडत्या दिवशी ओव्हरकोट घालून आणि छत्री घेऊन फिरताय. अरे ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेतात वाण्या. हॅलो डॉक्टर. हाय. How lovely she is. I have never seen such a gorgeous creature in my whole life. अरे काय रेफरन्स? कपडे वाण्या, मरीना मला चहा दे. मरीना, तुला सांगतो, आम्ही दाट हिरव्या झाडीतून जात होतो.
प्रसन्न वातावरण होतं. एक अजब परमानंद जाणवत होता. ते पक्ष्यांचे मंजूळ आवाज, ती वाऱ्याची झुळूक, मन कसं शांत झालं होतं. आणि त्यानंतर मरीनाचा हातचा चहा. मला सांगा आणखी काय हवं असतं माणसाला? येले ना. काय? काही नाही. मी म्हणत होतो काय डोळे आहेत तिचे. क्या बात आहे. तू बघितलंस का डॉक्टर? असतील. बरं मी नाही बघितलं. बरं तू काहीतरी सांगत होतास तेव्हा. मी हा कशाबद्दल? हा म्हणजे सगळं ठीक आहे ना? काहीही आणि कुणाचंही ठीक नाहीये सध्या. माझंही नाही. कारण मी अत्यंत आळशी झालोय. दिवसभर काहीच काम करत नाही. एखाद्या मरकट कावळ्यासारखा काव काव करत राहतो. आणि माझी आई म्हाताऱ्या चिमणीप्रमाणे टिव टिव करत राहते. तिचा एक पाय मसणा तर दुसरा तिच्या पुस्तकी विचारांमध्ये लटकलेला असताना स्त्री मुक्तीबद्दल बोलत राहते. अरे बोलतच राहते. हे मला कळत नाही यार, कोणत्या नवजीवनाची पहाट होण्याची वाट बघते रे ही. आणि प्रोफेसरचं काय? प्रोफेसर तर त्याच्या लायब्ररीमध्ये रात्रंदिवस काय लिहित राहतो काय माहिती. मला तर त्या कागदांची दया येते. ऍक्च्युली प्रोफेसरने त्याचं आत्मचरित्र लिहायला विषय गंभीर आहे. एकदम गंभीर. जस्ट इमॅजिन सांधेदुखी, मायग्रेन, डायबिटीस, ब्लड प्रेशर या सर्व आजारांनी ग्रासलेला एक रिटायर्ड प्रोफेसर. तो त्याच्या पहिल्या बायकोच्या घरात राहतो. हे त्याला आवडत नाही असं त्याचं म्हणणं असलं तरी. कारण आता त्याला शहरात राहणं परवडत नाही. तो नेहमी म्हणतो की त्याला सहज काही मिळालेलं नाही. पण खरं तर साला नशीबवान आहे. जमीनदाराचा जावई झाला म्हणून त्याला या इस्टेटीत मान मिळतो. बरं हे जाऊ द्या. हा माणूस गेल्या 25 वर्षांपासून कथा किंवा समीक्षण लिहितोय. मला तर शंका आहे की याला त्यातलं काही कळतं की नाही. मोठ्या साहित्यिकांच्या विचारांवर हा फक्त पोसला जातोय. जाणकार मंडळींना जे ऑलरेडी माहिती आहे आणि सामान्य लोकांना ज्यात काही एक रस नाही अशा गोष्टी सांगत राहतो. स्वतःच्या फुल पॅराडाईज मध्ये जगतोय. आता काय म्हणावं रे याच्या उसल्या शहाणपणाला. आयुष्यभर बुद्धिजीवी असल्याचं ढोंग करत राहिला आणि आता रिटायर्ड झालाय. त्याला कोणी ओळखत नाही. तरीही माझ्या घरचे त्याला इतका मान देतात जणू काही तो देवच आहे. मला असं वाटतं तू त्याच्यावर जळतोस. नक्कीच. का नाही जळणार? यार आता बघ ना रे, स्त्रियां बाबतीतही किती यशस्वी आहे ते माकड. मदन बाणच जणू डॉन जॉन. त्याची पहिली बायको म्हणजे माझी बहीण अप्सरा इतकी सुंदर, गोड, अ गुड ह्युमन बीइंग. तिला कुणीही चांगला माणूस भेटला असता रे. पण ती याच्या प्रेमात पडली. काय पाहिलं काय माहित. आकंठ बुडालेली होती त्याच्यामध्ये. त्याची सासू म्हणजे माझी आई, तिने तर फक्त पूजा घालायची बाकी ठेवली आहे. आणि त्याची दुसरी बायको बघितलंस ना किती सुंदर आहे. ती त्याच्याहून 15-20 वर्ष तरी लहान असेल. हुशार आहे, शिकलेली आहे. पण तिने या वयात त्याच्याशी लग्न केलंय. जणू पूर्ण आयुष्यच त्याच्यासाठी वाहून घेतलंय. अरे मला कळत नाही का कशासाठी. मला एक सांग, ती त्याच्याशी प्रामाणिक आहे? दुर्दैवाने हो. दुर्दैवाने? अरे असं का बोलतोयस? कारण स्वतःच्या शारीरिक व मानसिक गरजा दाबून टाकत ज्येष्ठ नवऱ्याशी एकनिष्ठ राहण्यात कसला आलाय रे शहाणपणा. मला तर हे अत्यंत अनैसर्गिक आणि खोटारड वाटतं. ती त्याच्याशी प्रामाणिक आहे पण स्वतःच्या तरुण शरीराशी नाही. यापेक्षा तिने जाऊन एखाद्या पुरुषाशी. अरे काय बोलतोस तू? हे तुला ही भाषा शोभते का? अरे एखादी व्यक्ती आपल्या बायको किंवा नवऱ्याला जर धोका देत असेल
तर ती कुठल्याही नात्याशी प्रामाणिक राहू शकत नाही. तू आपले व्यापार मी का गप्पा बसू? माझं लग्न झाल्यावर माझी बायको तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. तिला मी आवडत नव्हतो, पण म्हणून मी माझ्या कर्तव्यात कसूर नाही केली. माझं आजही तिच्यावर प्रेम आहे. मी नंतर तिला शक्य ती सर्व मदत केली, तिच्या मुलीला शिकवलं, माझा आनंद आणि माझा मान राखला. आणि तिचं आता वय झालंय, सौंदर्यही नाहीसं झालंय, आणि तिचा प्रियकर मेल्यामुळे तिच्याकडे पाहणारही कोणी नाहीये. ओके रिलॅक्स व्यापार बस बघू बस बस. ए मरीना बाबा बघ ग बाहेर काही शेतकरी आले. बघ त्यांना काय हवंय देते. हो हो बघते मी. डॉक्टर तुम्हाला चहा देऊ का? हो चालेल. वाण्या मामा तुला देऊ? नको या व्यापारला दे. नो थँक्स. आणखी कुणाला हवाय का चहा? हॅलो हेलेना, येस डॉक्टर. मी तुझ्या नवऱ्याला तपासायला इथे आलो होतो. तू मला काल कळवलं होतंस की त्याला अस्वस्थ वाटतंय, पण मी आता बघितलं तर तो एकदम ठणठणीत आहे. काल त्याला बरं वाटत नव्हतं, पण तो आज ठीक आहे. आणि मी 20 मैल धावपळ करत इथे आलो तर तुम्ही बाहेर फिरायला गेला होता. बरं बरं, हे काही पहिल्यांदा नाही घडलंय. आय एम रिअली सॉरी डॉक्टर. खरंच तुम्ही राग नका मानू. असंही आता रात्री इथे थांबण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नाही. अरे वा झोपेची अत्यंत गरज आहे मला. छान. असंही आता तुम्ही क्वचितच थांबतात डॉक्टर आमच्याकडे. डॉक्टर तुम्ही जेवलात का? नाही. मग ठीक आहे, आपण 7 वाजता जेवू, पण त्याआधी तुम्ही आता हा चहा घ्या. अरे हा तर गार झालाय. चहाची तर किटलीच गार झाली असेल. काही हरकत नाही एडवर्ड, आपण कोल्ड टी पिऊ. हे बघा मॅडम, माझं नाव एडवर्ड नाहीये, माझं नाव इलिया इलिश टेलिगन आहे. किंवा सगळेजण मला व्यापच म्हणतात, तसंही चालेल. मी सोनियाचा गॉडफादर आहे, आणि तुमचे पती मला चांगलं ओळखतात. आणि तुमचं लक्ष असेल तर सांगतो, आपण रोज सोबत इथं जेवतो. इट्स ओके माय डिअर गॉडफादर. ते आम्हाला फार मदत करतात. ते आमचा आधार आहे आणि आमच्यासाठी खूप महत्वाचे. जाऊ द्या, चहा देऊ का मी तुम्हाला? नाही. हॅलो डॉक्टर, कसे आहात? हॅलो मम्मी, आय एम गुड. प्रोफेसर आल्यापासून मी तर खूपच बिझी आहे. अरे सोनिया. हा आजी. मी सांगायचं विसरले. काय झालं? एक पार्सल आलं होतं प्रोफेसरच्या नावाने. खारकोफच्या पण अलेक्सेस करून आलंय. मी प्रोफेसरांना सांगायचं विसरले, ते वाट बघत असतील. वा वा वा, खारकोफचा पॉल अलेक्सिस. अरे वा, क्या बात आहे बाबा. वाण्या, गप्प बस. तुला ते करता का यातलं? नाही नाही नाही, मला काहीही इंटरेस्ट नाहीये. काही महत्वाचं आहे का त्यामध्ये? हो अर्थातच. त्यात नमूद केल्यानुसार प्रोफेसरांनी 7 वर्षापूर्वीची समीक्षा लिहिली होती ना, ती कदाचित पुन्हा छापली जातील. मामा, या सगळ्या फालतू गोष्टी. तू चहा घे, चहा महत्वाचा आहे. तुला मी काही बोलायला ऐकायचंच नसतं. गेले 1-2 वर्ष तू पार बदलून गेलायस. आधी किती उत्साही व सकारात्मक व्यक्तिमत्व होतास, आणि आता झालंय काय तुला? कसला उत्साह आणि कसला आनंद. आणखी काही गुण आठवतात का तुला माझे? कारण ते बोचतात मला. मी 47 वर्षाचा आहे मामा. 47. डू यू अंडरस्टँड? 47. सगळ्या आयुष्याची वाट लागली आहे. आतापर्यंत तुझ्या आनंदामुळे तुझ्या हट्टामुळे मी माझ्या आनंदाकडे डोळे झाक करत राहिलो. अरे थोडा तरी आधार दाखव. आई आहे मी तुझी. आम्हाला तो सगळ्यांना आनंद देणारा वाणे आवडतो, आणि आता सगळ्यांची भांडणं करतोस, सगळ्यांना त्रास देतोस. आणि माझ्या आनंदाचं काय? माझ्या आनंदाचं काय? तू किती वर्ष तो प्रोफेसर, त्याचं लिखाण, ते प्रूफ रिडिंग वगैरे करत राहिलीस. तुला या इतक्या वर्षांमध्ये कधीतरी माझी आठवण आली का? पण मी मात्र तुला मदतच करत राहिलो मामा. हे काय बोलतोयस तू? मी कधी कधी रात्रभर जागी असतो, वैतागलेला आणि चिडका झालोय. किती मूर्ख होतो ना. माझी मूळ आवड, माझी तत्व सोडून तुमच्या मागे माझं जीवन वाहून घेतलं, याचा कंटाळा आलाय मला. आणि आता या वयात काहीही नवीन करणं शक्य नाहीये बाबा. मामू शांत हो बरं. उगीच सर्वांना नाही बोलू दे त्याला. तू तुझ्या तत्वांबद्दल बोलतोयस ना, त्यांच्यात दोष नसेल कदाचित.
दोष तुझ्यात आहे, त्यामुळे आज तू असायस. इतरांना दोष नको देऊस तू. नुसता विचार करण्यापेक्षा तू वेळेवर काहीतरी करायला हवं होतास. करायला हवं होतं म्हणजे काय हं? मी आयुष्यभर काम केलं, प्रयत्नच करत राहिलो. प्रत्येक जण काही प्रोफेसर साहेबांसारखं लेखक होत नाही मामा. प्रोफेसर कर्तृत्ववान आहेत. ते एकच कर्तृत्व नाहीये जगात. आजी मामा प्लीज जरा शांत बसा. हे नेहमीच आहे याचं. प्रोफेसरशी तुलना करू नकोस तू वाण्या. मी करतही नाहीये तुलना, कारण मी जसा आहे तसा आहे. पण तू मात्र अगदी त्या प्रोफेसर सारखी होऊन गेलीस. काही बोलू नकोस तू. मग तू काय सॉरी तुम्ही सारे त्या प्रोफेसर मागे रात्रंदिवस वेड्यासारखे पळत असता. तू तुझ्या तोंडाला आवर घाल वाण्या. अजिबात जमणार नाही. आजी मामा प्लीज ना स्टॉप इट. याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. वेदर छान आहे ना आज. खूप छान वेदर आहे, खूप छान वेदर. हे असं लटकवून गळफास घ्यायला खूप छान वेदर आहे. नॅनी पळताय. रे नॅनी. नॅनी आता धडपडशील थांब इकडे. नॅनी. आता धडपडशील थांब इकडे. ये. काय सोनिया, काय झालं? नॅनी, ते शेतकरी काय म्हणत होते ग? नेहमीचीच कटकट आहे ग त्यांची. त्यांना काही सामान हवंय, मी देईन त्यांना. हा ए नॅनी, पण तू त्या कोंबडीच्या मागे का पळतेस ग? ती मोठी कोंबडी होती ना, तिला आता पिल्ल झालीये. पण ती पिल्ल गायब आहेत ग. काय मला अशी भीती वाटते की ती कुत्री काही त्या पिल्लांना सोडणार नाहीत ग. काय नाही होत ग. चल नॅनी, ये इकडे. हा, अरे हो डॉक्टर, बाहेर एक मजूर आला होता तुम्हाला भेटायला. कुठून आला होता? हा, त्याने निरोप दिलाय की त्याने तुम्हाला फॅक्टरीत बोलवलंय. अरे हो, दर महिन्याला मजुरांची तपासणी करायला जातो मी. ठीक आहे, जावंच लागेल मग. हे असं काम आहे माझं. हो ना. डॉक्टर, पण जेवणाच्या वेळेपर्यंत या. कदाचित नाही जमणार, उशीर होईल. हा. कोण कुठे आहे माझा? थँक्स सोनिया, वेलकम. देतो मी. गेले ना? येस डॉक्टर. सोनिया आणि तू माझ्या घरी या जमलं तर मला आनंद होईल. इस्टेट छोटी आहे माझी, पण मोठी फळबाग, फुलबाग, हजारो महिने न सापडणारे बी बियाणे जोपासले. आजूबाजूला जंगल आहे, पण मदतीला कोणी नसल्यानं मीच ती बाग सांभाळतो. ते पॅशन आहे माझं. मला जंगल खूप आवडतं. बागाचं संगोपन करायला मी तुमची मदत करू शकते. पण हो, ती मदत तुमच्या पेशंटच्या आड यायला नको. नाही नाही, नक्कीच नाही. नाही नक्कीच नाही शराबिवान, के. तुम्ही 35तले आहात. अजून बरंच काही करण्यासारखं. आणि जंगलातील जीवन त्या मनाने एकाकीच आहे ना. नाही नाही ग. खूप मजा येते तिथे. डॉक्टर जंगलाची काळजी घेतात आणि दरवर्षी जंगलाचा विस्तार होण्यासाठी व जुनं जंगल वाचवण्यासाठी ते काम करत असतात. आणि त्या कामाबद्दल माहिती का तुम्हाला? त्यांना सरकारकडून मेडलही मिळाले. तू जर त्यांचं काम बघशील ना तर त्यांच्याशी सहमत होशील. डॉक्टर नेहमी म्हणतात की जंगल हे पृथ्वीचे दागिने. निसर्ग हा मानव जातीला सुंदरता व मनशांती समजण्यास मदत करतो. मानू, ही थट्टा नाहीये. तुला ठाऊक आहे का आपण सर्व जंगलांवर किती अवलंबून असतो? जंगलामुळे क्लायमेट बॅलन्स साधला जातो. आणि हो, जिथे नैसर्गिक समतोल असतो ना तर तिथली मानवी संस्कृती जास्त बळते. सर्वच बाबतीमध्ये अध्यात्म, विज्ञान, कला, जीवन आणि एवढंच नाही तर तिथे बायकांनाही छान वागणूक दिली जाते. हे खरं आहे का? हो. म्हणजे माझा तर विश्वास नाही, कारण मला हिवाळ्यात लाकडं जाळायला आवडतात आणि उन्हाळ्यात लाकडी शेडची गरज असते. तुम्ही गवऱ्या जाळून आग पेटवू शकता किंवा दगडी शेड घालू शकता. गरज भागत असताना का जंगलतोड करायची? आपल्या रशियातली जंगलं कापली जात आहेत. लाखो झाडांचा नाश होतोय. जंगली पशु पक्ष्यांची घरं नष्ट होत आहेत. नद्या गायब होत आहेत. मी काही चुकीचं बोलतोय काय ना? नाही. माणूस ज्या साधन संपत्तीचा नाश करतोय ते तो पुन्हा निर्माण करू शकणार आहे का? माणसाला जी शक्ती दिली ना निसर्गाने
ती तो निसर्गालाच नष्ट करण्यासाठी वापरतो. पृथ्वी दिवसेंदिवस कुरूप होत चालली. वाण्या, तुला असं गांभीर्य कळत नाहीये, पण तुला सांगू, जेव्हा मी एखाद्या जंगलातून वावरतो, जिथं मी जंगलतोड रोखली, असं वाटतं जणू झाडं त्यांच्या फांद्या माझ्या स्वागतासाठी पुढे करतायत. असं वाटतं हजारो वर्षांनी एखादी व्यक्ती मला या कामासाठी थँक्स म्हणेल. आपण लावलेल्या झाडाच्या बिया खाली ओल्या मातीत पडतात आणि पुन्हा जीवनाचं वर्तुळ सुरू होतं. हे बघण्याचा आनंद केवळ अवर्णनीय आहे. असो, सोनिया, येतो मी आता. चला डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही कधी या? नक्की नाही सांगू शकत. इव्हान, मला बोलायचंय तुझ्याशी. आता काय? खरं तर तू एकटीच इवान म्हणतेस मला. बोल. भयंकर वागलास तू आज. अरे आपल्या आईशी बोलण्याची काही पद्धत असते काही? खरंच तू असा नव्हता. सकाळी प्रोफेसरशी भांडलास. कारण मी त्याचा द्वेष करतो. पण का? तोही इतरांसारखाच आहे ना. आणि असलाच वाईट तरी तुझ्या इतका तर नक्कीच नाही. तो तुझा नवरा आहे ना, म्हणून बोलतेस तू. या अशा चेहऱ्याच्या माणसाबरोबर कसं काय जगू शकतेस तू? मलाही कंटाळा येतोय सगळ्या गोष्टींचा. तुम्ही सगळे माझ्या नवऱ्याला नावं ठेवता, मला सहानुभूतीने बघता. तुम्हाला वाटतं काय बिचारी बाई आहे ही, या म्हातारीशी हिनं लग्न केलंय. कळतं मला सगळं. हा, जसं आपण जंगल नष्ट करतोय ना, तसं तुम्ही माझ्यातील चेतना नष्ट करताय. वाण्या, एक गोष्ट सांग. एखादी स्त्री जर तुमची नसेल तर तुम्ही तिला का शांततेत बघू शकत नाही? तो डॉक्टरना खरं म्हणतो, तुम्ही सगळे विनाशकारी झाले आहेत. पृथ्वी, पशु, पक्षी असो या स्त्री, कशाबाबतही तुमची दयामया उरलेली नाही. वा वा वा, व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड. पण मी तुला इतकंच सांगेन की तुझी ही जी फिलॉसॉफी आहे ना, ती मला अजिबात आवडलेली नाही. अपेक्षितच होतं ते. तो डॉक्टर ना मला खरंच खूप सेन्सिबल वाटतो. सोन्याला खूप आवडतो का तो? तिच्या नजरेतच दिसतं ते. मी इथं आल्यापासून तिसऱ्यांदा आलाय तो. हा, माझं फारसं बोलणं नाही झालं त्याच्याशी. त्याला वाटत असावं मी टाळते त्याला. अरे हे असं का वाटतंय तुला? तुझं फारच बारीक लक्ष आहे ना त्याच्याकडे. तुझ्याकडे आहेच ना. इव्हान, आपण किती बोलतो, आपल्या एकमेकांशी किती पटतं. काय कारण असणार याचं? कारण तुला मी आवडतो. गप्रे इव्हान. मला वाटतं कारण आपण कम नशिबी आणि बोरिंग आहे, है ना? तू असं का बघतोय माझ्याकडे? आय डोंट लाईक इट. येलेना, ऐक ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे ते माझ्या नजरेत दिसतंय. ऐक ना तू. शट अप. येलेना, ऐक ना, येलेना, तू एकमेव आनंद आहेस, फ्रेशनेस आहेस. तू मला माझ्या तारुण्याची आठवण करून देतेस. मला माहिती आहे, मला तुझ्याकडनं प्रेम मिळायची शक्यता कमी आहे. म्हणजे खरं तर नाहीच आहे, पण माझं काहीही मागणं नाही आहे. माझं काहीही मागणं नाही. मला फक्त बघू दे तुझ्याकडे, ऐकत राहू दे तुझा आवाज. येले ना. इव्हान, मला आवडत नाही हे सगळं. कोणी ऐकेल आणि माझ्या मैत्रीला प्रेम समजू नकोस. अरे नाहीच समजत आहे, येले ना, नाहीच समजत आहे. पण मला माझं प्रेम तर व्यक्त करू दे. तोच एक दिलासा उरलाय आता. इव्हान, स्टॉप इट. येले ना, ऐक ना, येले ना. मला पायही भयंकर दुखतोय. तुमची स्टॉल खाली पडली आहे. ती खिडकी लावू का? नको, गुदमरताय मला. तिकडच्या रूम मध्ये बेडवर झोपा बघू. नको, इथं हवेशीर वाटतंय. किती वाजलेत? 12:30. सकाळी मी तुला काही पुस्तकं सांगितली होती, आपल्या लायब्ररीत आहेत. कोणती? बाटुष्का नावाने शोध, होती आपल्याकडं. मला श्वास घ्यायला एवढा त्रास का होतोय? तुम्ही रोज जागरण करता, आज झोपा बघू. माझ्या कॉलेज मधल्या मित्रालाही गुडघेदुखीनं हैराण केलंय.
अस्तमाने छातीचे आजार सुरू झाले, त्यानंतर हार्ट अटॅक. तसंच बहुधा माझंही होईल. माझं वय झाल्यापासून मला माझा द्वेष वाटू लागलाय. मला माहितीये तूही मला कोसत असशील. नाही, असं अजिबात नाहीये. नाही, इतर कोणाही पेक्षा तुला माझा द्वेष वाटत असेल. तुम्ही झोपा बघू. असं असलं तरी तुझं काही चुकत नाही. तू तरुण आहेस, सुंदर आहेस, भरभरून जगायचं वय आहे तुझं. आणि मी एक जुनाट पुस्तक झालोय, जवळपास मेलेलाच आहे. माझी सहनशक्ती तपासू नका प्लीज. शांत बसा. ये ना, तुझीच काय सगळ्यांची सहनशक्ती संपते कधीतरी, फक्त माझीच संपत नाहीये. तुम्ही मला टॉर्चर करताय. प्रत्येकाला त्रास देतो मी, नाही का? मग मी काय करू? काय करू मी? नथिंग. किती गंमत आहे ना. तो वाण्या, त्याची आई यांची बडबड ऐकायला तुमची काही एक हरकत नसते. मी काही बोलायला गेलो की मनोमन शिव्या घालत असतात मला. माझा आवाजही सहन होत नसावा तुम्हाला. मी इतका दुष्ट आणि स्वार्थी असेल तरीही मी आता म्हातारा झालोय. मला आदर मिळायलाच हवा, तो हक्क आहे माझा. कधीही तुमचा अनादर करतच नाही. इतकी वर्ष मी स्वतःला लिखाणात झोकून घेतलं. माझी विचारधारा जोपासली. युनिव्हर्सिटीत प्राध्यापकांमध्ये मला मान होता. प्रशंसक नेहमी माझ्या आजूबाजूला असायचे. आणि आता या जंगलात या बेडपट लोकांमध्ये येऊन त्यांची पोपटपणची ऐकतोय. मला जगायचं होतं. ध्येयाने पछाडलेला यशस्वी व फेमस माणूस होतो मी. आता हा वनवास भोगतोय. माझा उज्ज्वल भूतकाळ आठवत इतरांचं यश बघत काहीही न करता मरणाची वाट बघणं अत्यंत वेदनादायी असते. हे माझ्याही सहशक्तीच्या पलीकडे आहे. कळतंय का तुला? आता तरी वृद्ध होण्याकरिता तू मला माफ करणार आहेस का? 4-5 वर्षात मीही वयस्कर होईलच ना. बरं झालं दोघी जागीच आहात. पप्पा मला बोलायचंय तुमच्याशी. बोल बेटा बोल. पप्पा, तुम्ही डॉक्टरला बोलवायला सांगितलं आणि भेटायला मात्र नकार दिलाय. असं वागणं अजिबात बरोबर नाहीये. मग काय झालं? मला नाही वाटलं त्याला भेटावंसं. आता आम्ही कुठून आणणार आहे दुसरे डॉक्टर? ते डॉक्टर चांगले आहेत पप्पा. मला तर तो पागल वाटतोय. काही करा तुम्ही. मला श्वास घ्यायला एवढा त्रास का होतोय? सोनिया ते सिरप आण बघू बेटा. हे घ्या. हे नाही सोनिया, तुला समजत नाही का? सोनिया, तुला काही काम सांगायचीच नाही का? पप्पा, माझ्यावर ओरडू नका. इतरांना चालत असेल, मला नाही आवडत. येते मी. असाही मला टाइम नाहीये आणि सकाळी पिकांचीही कापणी करायला जायचंय.
वादळ येऊन गेलंय बहुतेक. काय गेलं ना? हो. तुम्ही दोघी जाऊन झोपा, मी थांबतो प्रोफेसर सोबत. नको नको, मला याच्या सोबत एकटं सोडू नका. हा रात्रभर लेक्चर देईल मला. अरे त्या 2-3 रात्रींपासून मी झोपल्या नाही. थोडी रेस्ट हवी की नको त्यांना? हा? ठीक आहे, जा तुम्ही. वाण्या, हा. कृपा कर आणि तू सुद्धा जा. पूर्वी आपण मित्र होतो. पोटाच आहे, ऐक माझं, ऐक. पूर्वी आपण मित्र होतो. अरे मारू, आता तू नको सुरू करू, जा, गप्प बस. अगं घेऊन जा त्याला, तो इरिटेट करेल मला. काय प्रोफेसर? तुम्ही झोपला नाही तो तू ही जागीच आहेस का? अगं दिवसभर दगदग करत असतेस. जा जाऊन झोप, तू तरी आराम कर अगं. अगं मी किचन आवरलंही नाहीये आणि झोपही लागत नाहीये. या घरात मलाच एकट्याला झोप येते. सुखी आहे मी फार. काय झालं प्रोफेसर? बरं वाटत नाहीये का? हे पायाचं दुखणं कधीपासून तुमच्या मागे लागलंय. सोनियाची आई तुमच्यासाठी जागी राहायची, किती प्रेम करायची ती तुमच्यावर. खरं तर म्हाताऱ्या लोकांनाही इतरांसारखंच लक्ष वेधून घ्यायला आवडतं, पण इथं वेळ कोणालाय आमच्याकडे बघायला. असो प्रोफेसर, चला उठा बरं. हळू हा, उठा हळू. चला. माझेही तळवे अनेक वर्षांपासून दुखतात. सोनियाची आई माझी खूप काळजी घ्यायची. चला प्रोफेसर, तुमच्या पायांना शेकण्यासाठी मी गरम पाणी करून देते. हळू हळू. मस्त करून सोडल्या या माणसाने मला. थकले मी पार. तुला त्याचा त्रास होतोय? मला तर माझाच त्रास होतोय. गेल्या 3 रात्रींपासून मी झोपलो नाहीये. समथिंग इज रॉंग इन दिस हाऊस. तुझ्या आईला प्रोफेसर आणि त्याचं लिखाण सोडलं ना तर कोणाशीही काहीही लेणं देणं नाही. प्रोफेसर बिथरले, तुला भीतात. माझ्यावर विश्वास नाहीये. सोनियाला तिच्या बापाची आणि माझी अडचण होते. माझ्याशी बोलणंही टाळते रे ती. या सगळ्या गोष्टींचा ना एक विचित्र ताण मनावर आला. वेळ लागेल की काय काही कळतच नाही. अरे तू इतका विचार नको करूस. तू एकटी नाहीयेस, मी आहे ना तुझ्या सोबत. तू बॅलन्स आणि खुशाल वाटतोस. तू समजू शकतो आपलं जग विलन किंवा वाईट शक्तीने बिघडत नाही, तर द्वेष हे आपलं जगणं कठीण करतं आणि आपल्याच लोकांच्या हेवे दावेनी हे जीवन ढवळलं जातं. इवान, तू खरंच इतरांना सांभाळून घ्यायला हवं, पण तू तर काय ओरडतच राहतोस. मला मनच शांती मिळत नाही येलेना. ती तू देऊ शकते येलेना. लवकरच पाऊस जाऊन सृष्टीतला कण न कण प्रसन्न होईल. फक्त मी सोडून माझ्या जीवनाला काही अर्थ उरला नाही. हा विचार सतत कुरतडत राहतो. माझ्या भूतकाळाला तर महत्व नाहीच आहे, पण वर्तमानाची ही वाट लागली आहे. या आयुष्याचं आणि तुझ्यावरच्या प्रेमाचं काय करू? यातून साध्य तरी काय होणार आहे? खोल अंधाऱ्या दरीत पडत जाणाऱ्या फुलासारखी ही भावना कोमेजून जाईल आणि सोबत मी सुद्धा. इवन तुझा माझ्यावरचं प्रेम हे बघून मला अजून त्रास होतो. ये ना या घरात तू एक माझ्यासारखंच अस्वस्थ मन, तरी ते माझ्या सोबत नाहीये. ही भावना किती होपलेस आहे, तुला कळतंय का? पण का तू पुढे येत नाहीस? कोणती तत्व आडत्यात बोल ना. पिलाय का तू? हो, का बोलायचं नाही मी? डॉक्टर कुठे आहेत? मला नाही माहित. तुम्ही दोघे पीत बसले होते का? मग काय करणार? तीच एक आहे जी नाही म्हणत नाही,
सतत सोबत करते, एकटं सोडतच नाही. ओ गॉड, Oh God. इव्हान तू खरंच इतका प्यायचाही नाही आणि इतकी बडबडही नाही करायचा. चला प्लीज 2 मिनिट बोल माझ्याशी. प्लीज प्लीज प्लीज. इव्हान बाजूला हो, मुद्दाम तेच तेच बोलू नको. चला लेट मी गो. व्हेरी गुड नाईट. मी तिला 10-12 वर्षांपूर्वी भेटलो. तेव्हा ती 20 वर्षांची होती आणि मी 37चा. तेव्हाच का नाही तिला प्रपोज केलं. किती सोपं होतं सगळं. कदाचित आमचं लग्न झालं असतं. आज ती माझी बायको असती. मी सतत तुझ्या सोबत आहे हे सांगून तिनं मला हिंमत दिली असती. हिवाळ्याच्या तलमुनात, पावसाळ्याच्या ओबड दोबड वादळात मी तिला आज साथ दिली असती. मी नाराज असता तिनं मला छातीशी घेतलं असतं. आणि ती आजारी असती तर मी रात्रभर तिच्या कपाळावरच्या आख्या सोप्या केल्या असत्या. ड्रीमिंग माझ्या कल्पना, दुसरं काही नाही. कल्पना. का मी तरुण नाही राहिलो? का मला माझ्या प्रेमाला समजून घेऊ शकत नाही? आता हे प्रश्न तरी कुणाला विचारतो. पण कधी कधी तिची दया येते आणि चिडही येते. काय एकनिष्ठता कवटाळून बसली ती. सोनिया आणि मी वर्षानुवर्ष इथे काम करतोय. आम्हाला शेती व्यवसायातलं कळतं तरी माझी आई त्या प्रोफेसरलाच मान देते. आम्ही कधीही आमच्यासाठी एकही पैसा ठेवून घेतला नाही का? सगळं या लोकांमध्ये वाटतच राहिलो. एकेकाळी मलाही तो प्रोफेसर हुशार वाटायचं. आपलाही खारीचा वाटा त्याच्या लिखाणात. खारीचा वाटा बाय फुट. जणू काही सोनिया आणि मी या साऱ्यासाठी या सगळ्यासाठीच राहत राहिलो. आता चीड येते आणि असं वाटतं सगळं पेटवून द्यावं. अरे वाजव रे काहीतरी. सगळे झोपले असतील रे. मग धून वाजव की. हळूवार छेड संगीत. वाण्या, माय डिअर बॉय, अरे असं एकटाच काय बसलायस? कमॉन कमॉन, चल डान्स करूया आपण. चल काय डॉक्टर? डॉक्टर अरे डॉक्टर चल आवडेल तुला. चल डान्स. कुठंतरी वीज पडली असावी बहुतेक. त्यानं जाग आली मला. किती वाजले काय माहित. हेलेनाचा आवाज ऐकू आलेला. आताच गेली रे ती. व्हॉट अ ब्युटिफुल वुमन. अरे किती औषध आहे. मॉस्को, खार्कव आणि कुठून मागवली रे. प्रोफेसर खरंच आजारी आहे की नाटक करतोय? नाही खरंच आजारी आहे.
काय झालंय वाण्या? तू दुःखी वाटतोयस? नाही नाही काय नाही. अच्छा, प्रोफेसरच्या बायकोवरचं प्रेम ती मैत्रीण आहे माझी. आहेच की. म्हणजे अरे, स्त्री पुरुषाची मैत्रीण तेव्हाच बनू शकते जेव्हा ती त्याच्यासोबत झोपते, प्रेयसी होते, देन ओनली ती चांगली मैत्रीण होते. अत्यंत बोगस आणि व्हल्गर फिलॉसॉफी आहे तुझी. कदाचित थोडी जास्त झाली. थोडी जास्त झाली. पण पण पिणं कमी करण्याचा प्रयत्न करतोय मी. पण पिल्यावर मी अजय बनतो. सर्व सीमा तुटून पडतात. सर्वात क्लिष्ट ऑपरेशन ही सहज करू शकतो मी. साधा डॉक्टर राहत नाही तर मसिया बनतो. भविष्याबाबत योजना आखू लागतो. सारी दुनिया माझ्या पावलांची किड्या मुंग्यांसारखी सरकू लागते. व्यापल्स, अरे का थांबलास? सगळे झोपलेत रे. अरे, ही आपली संपली. मग मग मला आणखी प्यायची. अरे, ब्रँडी उरली ना वाने? नाही. व्यापल्स, चल निघूया. Come on. तुम्ही दोघं पीत बसला होता? हा? अरे डॉक्टरचं नेहमीच आहे रे. तू का पितोस? या वयात चांगलं नाही वाटत तरी मामा. वयाचा काय संबंध आहे सोनिया? आयुष्यात काहीही घडत नसताना नशा करून का होईना माणसाला फॅन्टसी जगता येत असेल तर काय हरकत आहे? ती पिकं कापून गोडाऊन मध्ये पडली, सडून जातील ती पिकं. आणि तू इथे फॅन्टसीत रमलाय. काय झालंय मामा तुला? हा? शेतीकडे लक्ष नाही तुझं. कित्येक दिवस झाले तू इस्टेटीवर फिरकलाही नाहीयेस. हा? मामू, काय झालं तुला? मामू, हा? तू रडतोय? मामू, काय झालं? मामू, मामू, काय रडतोय तू? नाही, मला सहसा रडू येत नाही. तू कसं काय बघतेस माझ्याकडं? मामू, तुझी आई सुद्धा असंच बघायची माझ्याकडं. ताई कुठं तू? ताई, तुलाच कळू शकलं असतं माझ्या मनातलं. काय कळालं तुला तिला? मला सांग, कुठनं मामू? काही नाही सोनिया. मन फिरमिर झालंय. काठोकाठ भरलंय. पण बोलायची सोय नाही. शांत हो. मला झोपलं पाहिजे सोनिया. मामू ऐक ना. ए मामू. सोनिया, मामू. गुड नाईट बेटा. मामू. याला काय झालं? कुठे गेला वाणे? डॉक्टर, तुम्हाला किती प्यायची ना ती प्या, पण कृपा करा आणि माझ्या मामाला या सर्वात ओढू नका. तो लहान नाहीये. असो, मी पिणं कमी करतोय आणि सकाळीच मी माझ्या इस्टेटकडे जाईन. त्यापेक्षा आताच निघतो. घोडागाडी तयार आहे. खूप पाऊस सुरू आहे. पावसात जाता येणार नाही तुम्हाला. आता सकाळी निघा आता तुम्ही. वादळी पावसाची सुरुवात आहे. आता कमी झाला, निघायला. आणि हो, तुझ्या वडिलांना तपासायला मला पुन्हा बोलू नका प्लीज. त्यांना गुडघेदुखी झाली, थोडा अस्थमा आहे. पण त्यांना वाटतं की हार्ट अटॅक येईल. काहीही ऐकत नाही तो माणूस. आज तर काय, मला भेटायलाच नकार दिला. किती अपमानास्पद आहे. सॉरी डॉक्टर, ते सध्या फारच विचित्र वागताय. सॉरी. बरं जाऊ द्या. जाण्याआधी मी तुम्हाला काही खायला देऊ का? हो चालेल. मला रात्री उठून थोडं खायला खूप आवडतं. लोक म्हणतात माझे पप्पा खूप मोठा माणूस आहे. पण त्या बाईमुळे वाया गेलाय. असो, हे घ्या, ब्रेड आहे, चालेल ना? थँक्स. सकाळपासून पोटात अक्षरशः काहीच नाही. सोनिया, आपण आता एकटे आहोत. मी मोकळेपणाने बोलू शकतो. या घरात 2 दिवसाच्या वर मी राहूच शकत नाही. आवाज वेगळे इथे. कोणाचंही ना ऐकणारे तुझे वडील, तशीच तुझी आजी, तुझा बेचैन मामा आणि कहर म्हणजे तुझी ती सावत्र आहे. आता तिचं काय? दिसायला किती छान आहे. अगदी अगदी बघत राहावं तिच्याकडे. ते तिचं वावरणं सर्वांचं लक्ष वेधून घेते. पण आचार विचारही सुंदर पाहिजेत ना. अजिबात काम नसतं तिला. तुला नाही वाटत तिनं जबाबदाऱ्या घ्याव्यात, जरा कामं करावीत? कसली पद्धती ही जगण्याची. कदाचित
कदाचित मी टोकाची भूमिका घेत असेल तिच्या बाबतीत, पण खरं तर वाण्या आणि मी दोघंही असमाधानी असल्याने लोकांना नावं ठेवण्यात माहीर आहोत. कसला समाधान? हा म्हणजे ओके लाईफ आहे, पण वैयक्तिक बाजू बघता कधी कधी या छोट्याशा रशियन खेळात अडकल्याचा राग येतो मला. याचं भविष्य काय? अंधाऱ्या जंगलात हरवल्यावर काजवा चमकतो आणि आशा निर्माण होते. तेवढ्यात फांदी चटकन तुमच्या चेहऱ्यावर घासली जाते. पुढे पुन्हा अंधार. तसं झालंय मला. अथकपणे काम करतोय पण कुणी त्याची दखल घेत नाही. आशेचा किरण विझलाय. असं कोणीच नाहीये ज्यावर मी प्रेम करू शकतो. कुणावरच नाही? नाही. म्हणजे मरीनाला पाहून मला माझ्या नॅनीची आठवण येते. तिच्यावर माझा जीव. एकीकडे गावातील लोकांशी फार पटू शकत नाही कारण विचारांची दरी आहे. दुसरीकडं शिकलेले लोक भेटले तर विचारांचा संघर्ष होतो. लोक एकमेकांच्या वैयक्तिक बाबींमध्ये नाक खुपसतात. मेंदूला शीड येतो कधी कधी. गावकरी माझ्या मागं बोलतात, हा वेडा माणूस आहे, जंगलात एकटाच राहतो, भूतबाधा झाली वाटतं. मी विनंती करते, प्लीज तुम्ही पीत नका जाऊ. मग काय करू? तुम्हाला सूट नाही करत. किती उमदा व्यक्तिमत्व आहे तुमचं. माझ्या बघण्यामधले सर्वात देखणे पुरुष आहात तुम्ही. शिकले सवरलेले आहात, विचारी आहात. तुम्हीच म्हणता ना की माणूस काहीही निर्माण करत नाही, तो फक्त नुकसानच करतो. मग देवानं दिलेलं देणं का नाकारताय? का स्वतःला त्रास करून घेताय? प्लीज नका करू असं. आय प्रॉमिस मी पिणार नाही. नक्की? हो हो शब्द देतो मी. रिअली थँक्यू. मला हे सगळं सोडून शांतपणे जगायचंय शेवटपर्यंत. जसं मी सांगत होतो, आता तरी जीवनात काही चांगला मार्ग दिसत नाहीये. ही एक स्पर्धा आहे ज्यात मी मागं पडलो. माझ्या संवेदनाही हरवल्या. कशाशी जुळवून घेता येत नाही. हेलेनासारखं निखळ सौंदर्य यावर मलम घालू शकेल का याबद्दल मी साशंक आहे. हे प्रेम आहे की शारीरिक गरज? काय झालं? एकीकडे या भावना अनावर होतात आणि दुसरीकडे टायफॉइडच्या साथीत माझ्या हातात मेलेला तो मुलगा. डॉक्टर शांत व्हा. ते विसरून पुढे जावं लागेल ना. जाऊ द्या डॉक्टर, आपण विषय बदलूया. समजा पण प्लीज तुम्ही गैरसमज नका करू. नाही बोल ना. हां, समजा माझी एखादी मैत्रीण किंवा लहान बहीण असती. ती जर तुमच्या प्रेमात पडली असती तर तुम्ही काय केलं असतं? आय डोंट नो. सांगू नाही शकत. कदाचित तिला मी सांगितलं असतं की तिला मी आता प्रेम देऊ शकत नाही. असंही या गोष्टींना माझ्या लेखी काही अर्थ नाही. सोनिया, आपण असं तर रात्रभर बोलत राहू. मला आता निघायला येतो मी. गुड नाईट. व्हेरी गुड नाईट. अरे अरे अरे, काय काय बोलून गेले मी. मला वाटतं माझ्यासाठी त्याच्या मनाची दार बंद आहे. नो होप्स. पण तरी एक प्रकारचा आनंद का वाटतोय. मी त्याला सांगितलं तो देखणा आहे, तिचा आवाजही छान आहे. डॉक्टर गेले पण मला अजूनही त्यांच्या हृदयाचे स्पंदन सांगताय. थप 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 थप. एकदा मला कोणीतरी सांगितलं होतं की मी दिसायला फार चांगली नाहीये, पण मला डॉक्टरांच्या नजरेत तसं कधी जाणवलंच नाहीये. डॉक्टर कुठे आहेत? आत्ताच गेले. थांब ना सोनिया, बोल ना माझ्याशी. काय बोलू मी? येते मी. अजून किती दिवस टाळणार आहे अशी? अगं आपल्यात वहीत नसताना मग मैत्री होण्यात काय हरकत आहे? हो बरोबर बोलतेस तू. फ्रेंड्स? यस फ्रेंड. पप्पा झोपले का ग? नाही बसले. सोनिया, हा खरं तर आपल्या अबोलाला ना काही कारणच नव्हतं. हो ना.
ब्रेड कोणी खाल्लाय? ब्रेड का अगं डॉक्टरला दिला होता. हॉटेलमध्ये वाईन दिसते. चल आपण आपली फ्रेंडशिप सेलिब्रेट करूया. हो चालेल. हे घे. थँक्यू. टू फ्रेंडशिप. मला कधी मित्र बनवायला वेळच नाही मिळाला ग. नेहमी वाटायचं की माझ्यातच काही कमी. असं काही नाही ग. आता तुला कळतंय ना. बघ झाली काय आपल्यात मैत्री. सोनिया, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. हा बोल ना. पण खरं सांगशील का? मी ही इस्टेट बघून तुझ्या वडिलांशी लग्न केलंय असं वाटतं का तुला? तुला या गोष्टीचा राग आहे का? सोनिया, हे सगळं खोटं आहे ग. मी तर त्यांची प्रसिद्धी पाहून त्यांच्याकडे आकर्षित झाले. पण आता कळतंय की ते प्रेम नव्हतं आणि आता ते माझे. आणि मी इथं आल्यापासून तुझ्या नजरेमध्ये मला राहिले ना. इट्स ओके अगं, विसरते. सोनिया, तू ना समोरच्याला समजून घ्यायला हवं, नाहीतर पुढे जगणं कठीण होईल तुझं. हो कळतंय का मला. मी तुला एक विचारू का? तू खुश आहेस? खरं तर नाही. माहिती आहे मला. मी तुला अजून एक विचारते, पण तू मला त्याचं खरं खरं उत्तर दे. हो हो, विचार ना. तुला तरुण नवरा असता तर आवडलं असतं? ओ माय गॉड, ही मुलगी. हो ग बाई, आवडलं असतं. झालं की अजून काय विचारायचंय तुला? हो. तुला डॉक्टर आवडतो का? हो खूप. मलाही. असं बोलताना माझा चेहरा कदाचित वेटपट दिसत असेल. डॉक्टर इथून गेले, अजूनही मी त्यांच्याच विचारात आहे. चाहूल झाली की वाटतं ते आले आणि धडधडही जाणू लागते. खूप बोलावं असं वाटतं, पण लाजही वाटते. हा, तू माझ्या रूम मध्ये येतेस का? आपण तिथे गप्पा करूया. तू पण बोल ना त्यांच्याबद्दल काहीतरी. मी काय बोलू? हेच की तो देखणा आहे, छान डॉक्टर आहे, जंगलाची काळजी घेतो. काहीही. औषध किंवा झाडं हा वेगळा विषय. हा, तो जिनियर्स विचारांनी समृद्ध आहे. आपल्या रुग्णाबद्दल व या जगाबद्दल त्याला आत्मीयता आहे. अगं पुढच्या पिढ्यांना सावली मिळावी म्हणून तो रोपं लावतो. अशा लोकांना आदर मिळायलाच हवा. हो, मलाही असंच वाटतं. पण तो सध्या प्यायला लागलाय व परखडही वाटतो. बट सोके. इतरांपासून अलिप्त दूर जंगलात आदिवासी लोकांसोबत राहतो. गरीब लोकांची सेवा करतो. आजूबाजूला वेदना व गरिबी पाहून चिडचिड बी करतो. आता अशा परिस्थितीमध्ये एखादा माणूस कसा शांत राहील बरं? पण सोनिया, मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. तुला सगळी सुख मिळावी. आणि राहिली माझी गोष्ट तर मी रिकाम टेकली आहे आधीपासून. आता प्रेमात नवऱ्याच्या घरात. माझ्या नशिबात सुख कुठे लपलंय काही कळतच नाही. तू हसती काय? मी आज खूप खुश आहे. आय एम सो हॅपी. आणि मी तुझ्यासाठी अरे मामू, का बोलवलंय बरं? काय काम?
मी नाही बोलवलं, प्रोफेसरने बोलवलं होतं. पण आता 1 तास उलटून गेला. काय माहित तो आज काय सांगणार आहे. बिझनेस बद्दल असेल ना. बिझनेस? अरे त्याचा कसला बिझनेस? तो लिहितो, दुसऱ्यांचा वाचून चोरतो, मग पुन्हा लिहितो, खातो पितो, वर वर आपला जीव घातो. मामू बघ. गेले ना हम्म. तू छान दिसतेस अगं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आहे ना तू एकच कॅसेट वाजवत असतो इव्हान. अरे बोर कसा होत नाही. तुला तरी एवढं काम, मी तरी काय करावं. अगं भरपूर काही करण्यासारखं आहे. जसं की जसं की तू आपल्या एसटीडीच्या कामकाजात लक्ष देऊ शकतेस, हं. गरीब मुलांना शिकवता येईल आणि गरिबांना मदतही करू शकतेस. आता तुम्ही येण्याआधी मामू आणि मी रोज मार्केटमध्ये जायचो, फिरायलाही जायचो. अगं इतरांचं ठीक आहे, पण मला यातलं काही कळतही नाही आणि आवडतही नाही. आणि समजा मी ठरवलं पण एकदम जमणार आहे का मला. आता तू इथे राहायला आलीस म्हटल्यावर तुला स्वतःला कामात गुंतवावं तर लागेल हो. ना. डोंट वरी, तू शहरातली असल्याने तुला इथे राहण्याची सवय होत नाहीये, समजू शकतो आम्ही. आता तू मामूकडेच बघ ना, तो सध्या रिकाम टेकडा आहे. तुझी सावली म्हणून तुझ्या मागे मागे फिरत असते. शेतीची कामं तर काय त्याने माझ्यावर सोडून दिली, तरी मी वेळात वेळ काढून आलीच ना आता घरी. मलाही आळस यायला लागलाय ग या गोष्टी. आता डॉक्टर एस्ट्रॉपकडेच बघ, अगोदर महिन्या 2 महिन्यातून आपल्याकडे यायचे. आता तर काय त्यांनी जंगल कामं व डॉक्टर की सृष्टी सोडूनच दिली. नेहमी आपल्या घरी पडीक असतात. हेले ना म्हणजे काय जादू आहे. 100% खरं आहे, 100% खरं आहे. मी कधी कधी विचार करतो येले ना की तू इथं इथं का रेंगाळली आहेस. वेकअप गर्ल वेकअप. तू सुंदर आहेस, शिकलेली आहेस, तुला शहरात काम मिळू शकतं. मग तू एकटी का नाही जगत. तुला स्वातंत्र्य मिळेल. हे आमचं काय, आम्ही कुठं दुसरीकडं प्रेम व दिलासा शोधू. जा, तुला पंख दिले जा. प्रोफेसर आणि आम्ही सारे सुद्धा मुक्त होऊन जाऊ. जा. बापरे, किती दुष्ट आहेस रे तू. थोडी जास्त मजा घेतली तुझी. सॉरी सॉरी सॉरी. अरे थोडा प्रयत्न कर, सुधार जरासा. ओके ओके. आता वातावरण छान झालं, मी तुझ्यासाठी गुलाबाची फुलं घेऊन येतो. काय? रस रस, क्या बात आहे. यस, हिअर आय गो. बापरे, सप्टेंबर चालू आहे. हो ना. अजून किती हिवाळा आहे. डॉक्टर कुठे गेले. मामूच्या रूम मध्ये. बरं झालं मामू बाहेर गेला. हेलेना, मला बोलायचंय तुझ्याशी. कशाबाबत. हेलेना, मी दिसायला फार चांगली नाही का. काय फरक पडतो, खूप गोड आहेस. अगं डोळे बघ तुझे किती बोलके आहेत. एखादी मुलगी टिपिकली सुंदर नसली की तिचे केस छान आहे, डोळे चांगले, असंच सांगितलं जातं. मी गेल्या 6 वर्षांपासून डॉक्टरवर प्रेम करते. माझ्या आईमध्ये माझा इतका जीव कधी अटकला नसेल. आता डॉक्टर नेहमी आपल्या घरी असतात, सतत आजूबाजूला असतात, पण त्यांचं इथं असणं माझ्यासाठी नाहीये. त्यांना कधी सांगता येत नाही, कारण ते कधी माझ्याकडे बघतही नाही. याच गोष्टीचं फार वाईट वाटतं. म्हणून मी तुला माझ्या मनातलं सांगते. माझा स्वाभिमान बाजूला ठेवून मी खूप वेळेस त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. आता मी परवा मामूला हेच सांगत होते की माझं स्वतःवर नियंत्रण राहत नाहीये आणि नोकरांनाही माहिती झाले की मी सतत त्यांच्या मागे मागे असते. अगं ही गोष्ट त्यांना माहिती आहे का. अगं त्यांचं कधी लक्षच नसतं माझ्याकडे. कठीण प्रकरण आहे. सोनिया, तुला चालेल का मी त्याच्याशी बोलूया तुझ्या बाबत. नाही नाही, घाबरू नको, मी हिंट दे. त्याच्या न कळत बघूया कसा रिॲक्ट करतो. हां अगं चालेल मग. ओके, समजेल तरी असेल नसेल. आणि नसलं तर त्याने इथं नको यावं अशी इच्छा आहे का तुझी. नाही नाही, असं अजिबातच नाही.
बर तू जा. त्यांनी मला दाखवण्यासाठी एक मॅप आणलाय. त्याला सांग मी बोलवलंय असं. हो पण तू त्याला सर्व खरं खरं सांगशील? हो समजेल असेल नसेल. अगं असं अनिश्चित असण्यापेक्षा एकदाच क्लिअर होईल. ट्रस्ट मी. मी सांगते की तुला मॅप बघायचा आहे. कधी कधी माहित नसणंच चांगलं असतं. कमीत कमी आशा तरी असते. काय झालं? काही नाही, मी सांगते की तुला मॅप बघायचा आहे. एखाद्याचं सिक्रेट त्यांनी आपल्याला सांगितलंय तरी आपण त्याची कसलीच मदत करू शकत नाही. याहून मोठं दुःखच नाही. तो तिच्या प्रेमात नाहीये तरी त्यांनी तिच्याशी लग्न करायला काय हरकत आहे? ती निष्पाप आणि हुशार आहे. त्यांच्यात वयात अंतर असलं तरी ती डॉक्टरची बायको म्हणून ना खूप छान संसार करेल. बिचारीच्या मनात काय हेलमेल चालते मी समजू शकते. ती या म्हाताऱ्या लोकांमध्ये राहते व दिवसभर कष्ट करते आणि या एकटेपणाच्या घनदाट छायेत जगते. आणि समोर डॉक्टर एस्ट्रॉप सारखा इतरांपेक्षा वेगळ्या विचारांचा चार्मिंग अँड हँडसम पुरुष असेल तर का नाही त्याच्या प्रेमात पडणार? का नाही त्याच्या मिठीत तिचा तारुण्य किनारा शोधणार? माझंही असंच होतं डॉक्टर समोर आले. पण हो मी चेहऱ्यावर दिसू देत नाही ना. हे प्रेमच तर आहे त्याच्या प्रती. इव्हन म्हणतो ना ते बरोबरच आहे. माझ्यात एक मुक्त छंदीपणा लपलाय जो मी खोलवर पुरून ठेवलाय. असं वाटतं सगळ्या बंधनांना लाथ मारून उंच उडावं. पण विवेक बुद्धी आडवी येते. मला माहितीये तो माझ्यासाठीच इथे राहतो. तो आणि सोन्याबाबत मला खूप गिल्टी वाटतं. सोन्याची तर कशी माफी मागावी ना मला काही कळतच नाही. How are you? हे बघ मी तुझ्यासाठी मॅप आणलाय. अरे हो तू मॅप पेंट करणार होतास ना. तुला काय माहिती रशियाबद्दल? तुझा जन्म कुठे झालाय? सेंट पीटर्सबर्ग. आणि शिक्षण? हे आपलं कन्झर्वेटिव्ह. अच्छा, तुला काही रस दिसत नाही यार. असं काही नाहीये. मी देशभर फिरले नाही पण मी बऱ्यापैकी वाचलंय. वाण्याने त्याच्या रूम मध्ये मला एक टेबल दिलाय. त्यावरच मी हा मॅप रंगवत होतो अनेक दिवसांपासून. थकलेला असलो की थोडा वेळ यावर काम करायचं. आजूबाजूला वाण्या सोनिया काहीतरी खेळताना पक्ष्यांचे आवाज ऐकत शांतपणे ब्रशने रंगवत राहायचं. ना हे इथे बघ. हा आपला देश 50 वर्षांपूर्वी. हिरव्या छटा जंगला दाखवतात. जवळपास अर्धा मॅप हिरवाईत नटलेला होता. जिथे हिरव्या रंगावर लाल पट्टे तिथे बोकडे जंगली 12 शिंगे सापडतात. या तलावावर हंस बदक बगळे यांचे थवेच्या थवे वावरतात. जुनी माणसं सांगायची या थव्यांबद्दल. आता ते नाहीसे होत आहे. ही छोटी छोटी टिंबांची रान पाडे व खेडी आहेत. त्याच्या बाजूला वेगवेगळ्या वसाहती शेती गुफा पहाड. हे बघ किती सारे निळ्या रंगाचे ठिपके. म्हणजे आपल्या देशातील गुरढोरं घोडे बैल गाई बकऱ्या आधी खूप जास्त प्रमाणात होते. बघतेस ना तू? हो बघते ना. हे इथे खाली बघ. हा आपला देश 25 वर्षांपूर्वी. मॅपचा 1/3 भाग हिरवा आहे फक्त. बोकडे आणि 12 शिंगे नावालाच. निळा पुसत होतं. आणि हा आजचा रशिया. हिरवा भाग आणखी कमी झाला. सगळीकडच्या पशु पक्ष्यांची संख्या घटत चालली. तू म्हणशील रस्ता रहिवास शाळा कॉलेज फॅक्टरी आणि इतर विकासासाठी जंगल कमी होणं हे क्रमप्राप्त आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होतो त्या वेगाने विकास होत नाही. आपण अजूनही असाक्षरता, आजारांच्या साथी, घाण, डास याने वेढलेलो आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे गरिबी वाढते. बेरोजगारी आणि उपासमार हे आहे तसंच आहे. या अशा वातावरणात कसं काय मानवजात समृद्ध होणार? समजा आपण एक झाड तोडलं पण त्या बदल्यात नवीन रोप नाही लावलं. अरे तू तर बोर झालेली दिसतेस. असं काही नाहीये, मला यातलं ना काही कळत नाही. कळायचं काय त्यात? तुला त्यात रस नाही हेच खरं. फ्रँकली मी जरा वेगळ्या विचारात आहे. माझ्या ओळखीतली एक तरुणी आहे. मला ना तुझ्या बाबत एक गोष्ट तपासून घ्यायची, पण सुरुवात कशी करू काही कळत नाही. तू डॉक्टरला तपासणार? हो, माझ्या ओळखीतली एक तरुणी. एकदम मित्रासारखं बोलूया, नंतर विसरून जा. हो, चालेल. डोंट माइंड. माझी सावत्र मुलगी सोनिया, ती आवडते का रे तुला? गोड मुलगी. ती स्त्री म्हणून आवडते का तुला? नाही. शेवटचा प्रश्न, तू काही नोटीस केलंय? नथिंग. वाटलंच होतं मला. ती तुझ्या प्रेमात आहे. तू समोर असल्यास ती आतल्या झुरत असते तुझ्यासाठी. तू समजून घे आणि इथे येणं बंद कर. माझंही वय झालंय. या गोष्टींसाठी वेळ नाहीये माझ्याकडे. धाप लागली होती. ए, तुला राग तर नाही आला ना माझ्या बोलण्याचा? तू विसरून जा, तू समंजस आहे. महिनाभर आधी जर का आपलं हे बोलणं झालं असतं तर कदाचित मी विचार केला असता. आता ते शक्य नाही. सोनियाला नक्कीच त्रास होत असणार. पण तू माझी का परीक्षा घेत होतीस? काय चाललंय तुझ्या डोक्यात? म्हणणं काय तुझं? परीक्षा नक्की कोणासाठी होती? हे बघ, आश्चर्यचकित झाल्याचं नाटक करू नकोस. तुला माहिती मी रोज इथं काय येतो. बोलतोस काय तू? महिना झाला तुला बघत राहण्याशिवाय मी काहीही केलेलं नाही. मी सगळी कामं सोडून दिली. या परीक्षेशिवाय तू हे जाणून आहेस हे मला माहिती आहे. हे बघ, मी सरेंडर करतो तुझ्या पुढे. वेळ लागलाय तुला. कसली भीती आहे तुला? मी कुणाला भीत नाही. बाजूला थांबेल ना. हे सगळं बोलून टाकल्यावर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. बाजूला हो, मला जाऊ दे. हे थांब, ऐक ना. ऐक, थांबेल ना. उद्या भेट मला. कुठे भेटूया? थांबेल मला ना. जाऊ सर. गेले ना. थांब, ऐक ना. तू कितीही टाळलंस ना तरी या पावसात तू ऑलरेडी भिजलीस. गेले ना. मला हात नको लावूस. गेले ना. ऐक ना. उद्या भेट मला जंगलाजवळ 2 वाजता. येशील नाही तुला? येशील नाही ना? जा. वाणे, वातावरण छान आहे आज. सकाळी वाटत होतं पाऊस येईल. आता ऊन पडलंय. शेतात गहू तरारलाय. दिवस छोटा होत चाललाय. वाण्या, येतो मी. वाणे, ऐक ऐक, मला आणि माझ्या नवऱ्याला ना तिथून लवकर बाहेर काढ. जितकं लवकर येईल तितकं. तू ऐकतोयस ना? तू ऐकतोयस ना? हो, ऐकतोय मी. सगळं ऐकलंय मी. आजच्या जायलाच हवं. सोनिया, ते डॉक्टर काय म्हणाले सांग ना. मी तुला नंतर सांगते. बहुतेक ते आपल्याकडे यापुढे येणार नाहीत. असं काय झालं का? सांग ना. नाही, मी तुला सांग. मी तुला सांगते ना. मी बाकीचे कुठे आहेत? येतीलच इतक्यात. हे घर मला अजिबात आवडत नाही. नुसता गोंधळ. 25-26 रूम्स आहे. एखाद्या माणसाला शोधायचं म्हटलं तर शोधणार कुठं? कुठं आहे माझी सासू आणि बायको? बोलवा त्यांना. ती काय हेलेना तर इथंच आहे ना. तर कोणताही माणूस इथल्या वातावरणाशी जुळू शकेलच नाही. काय व्यापल्स? हो, खरं आणि मी तर अजिबात ना. बऱ्याच देशांमध्ये फिरलोय मी.
आणि आता इथे या खेड्यात येऊन पडलोय. जगूच शकत नाही मी इथे. अरे तुम्ही उभे का? बसा. सोनिया, एलेना, मी तुम्हा सर्वांना इथे बोलवलोय कारण महत्वाचं सांगायचंय. सर्वांनी ऐका. आपले कान इकडे वळवा. महत्वाचं बोलायचं आहे. मी थांबायची गरज नाहीये बहुतेक. येतो मी. थांब थांब. इतर कोणाही पेक्षा तुझीच जास्त गरज आहे. थांब. अरे माझं काय काम आहे इथं? अरे चिडतोस काय? माझं काही चुकत असेल तर माफी मागतो मी तुझी. बस. सोड या मुद्द्यावर आहे. मान्य. मी तुम्हा सर्वांना येथे बोलवलंय कारण एका महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची आहे. तुम्ही सगळे मला सहकार्य कराल आणि चांगला सल्ला द्याल याची खात्री आहे. मी स्कॉलर आहे. पुस्तकी किडा म्हणा हवं तर व्यवहार ज्ञान फारसं नाहीये मला. त्यासाठी पाफल्स, मम्मी, वाण्या, तुम्हा जाणकार मंडळींशी बोलतोय. आपलं आयुष्य देवाच्या हाती आहे. मी आता म्हातारा झालोय. सतत आजारी असतो. त्यामुळं आपल्या कुटुंबाच्या हितासाठी या इस्टेटीबाबत निर्णय घेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. मला नाही वाटत मी फार काळ जगेन. माझी अविवाहित मुलगी आणि तरुण बायको यांच्या समोर संपूर्ण आयुष्य उभं आहे. मी या खेड्यात राहू शकत नाही आणि या इस्टेटीचं इन्कम इतकं कमी आहे की त्यातून शहरात राहणं परवडणारही नाही. पण थोडीफार शेती विकू शकतो पण ते पुरेसं नाही. पैसा फार काळ हातात उरणार नाही. त्यामुळं दरमहा फिक्स्ड इन्कम मिळावं असा एक उपाय शोधत होतो. त्या इस्टेटीत आपण जेवढे गुंतवतो तेवढे जेमतेम काय 1-2% फायदा होत असे. आपण मोठी रक्कम शेअर बॉन्ड्स मध्ये गुंतवली म्हणजे दरमहा 5 ते 60% फायदा होईल. सर्वांचा खर्च जाऊनही पैसा हातात उरेल. म्हणून ही इस्टेट विकून फिनलँड मध्ये घर घेईन असा एक प्रस्ताव मी एक मिनिट. माझे कान वाजतात का? परत बोल. अरे मी बोललो बॉन्ड्स मध्ये पैसा गुंतवेन आणि फिनलँड मध्ये घर घेईन. नाही त्याच्या आधी काय बोललास ते? ही इस्टेट विकूया. ही इस्टेट विकायची? आणि माझी म्हातारी आई, तुझी तरुण मुलगी आणि मी कुठं जायचं? कसं जगायचं रे आम्ही? अरे ते नंतर ठरवूया. आता काही लगेचच सगळे निर्णय नाही घेता येणार. आता मी खरंच या क्षणापर्यंत मूर्ख होतो रे. 100% इडियट. कारण मला वाटत होतं ही इस्टेट सोनियाची आहे. माझ्या वडिलांनी ताईच्या लग्नात ही इस्टेट हुंडा म्हणून भेट दिली होती आणि आता रशियन कायद्यानुसार ही इस्टेट सोनियाची होणार आहे. अरे मग नाही कोण म्हणताय? सोनियाच्या संमतीशिवाय ही इस्टेट विकलीच जाणार नाही. आणि मी हे तिच्या भल्यासाठी करतोय. अत्यंत अव्यावहारिक आणि स्वार्थी विचार आहे. प्रोफेसर तू पागल झालाय. वाण्या, प्रोफेसरशी वाद घालू नकोस. त्यांना आपला भला बुरा आपल्यापेक्षा जास्त कळतं. तू तर काही बोलूच नकोस मामा. तुला त्याचं काहीही बरोबरच वाटतं. अगं किती मोठा निर्णय घेतोय तो. मग काय झालं? बरोबरच असेल ते. उगाचच त्यांना विरोध करू नकोस तू. ओ गॉड. अरे तू काय एवढा अपसेट होतोयस? जर तुम्हा सर्वांना पटत नसेल तर ही इस्टेट विकास असा काही माझा सल्ला नाही आहे. सॉरी मी मध्येच बोलतोय पण माझ्याही भावना गुंतल्या या जागेमध्ये. माझ्या वडिलांनी वाण्याच्या वडिलांना विकली होती ही जागा.
हे राफस, सांग त्याला, सांग ही इस्टेट कशी विकत घेतली ते. अरे मला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? तुला ऐकावंच लागेल. 95,000 रुपये किंमत होती या जागेची. माझ्या वडिलांनी 70,000 दिले आणि 25,000 कर्ज घेतलं होतं. माझं माझ्या ताईवर खूप प्रेम होतं म्हणून मी माझा हक्क सोडून ते पैसे देऊ दिले. नाहीतर आज ही इस्टेटही नसती आणि तूही. नंतर धामधुमीत तुमचं लग्न तर झालं, पण मी मात्र इथेच होतो. पुढली 10-12 वर्ष मी बैलासारखं झुंपून घेतलं कामामध्ये आणि मी ते कर्ज फेडलं रे. मी कुठून हा विषय काढलाय असं झालंय मला. माझ्या कष्टांमुळे ती जागा कर्जमुक्त झाली आहे आणि आता माझं वय झालं तर मला काय विकायचं अरे विषय बंद काढत नकोस तू. विषय बंद काढत नकोस. आता असं म्हणशील रे तू. 25 वर्ष झाले मी इस्टेट चालवतोय आणि आलेलं इन्कम दरमहा प्रामाणिक नोकरासारखं न चुकता तुला पाठवतो. याबद्दल आभाराचे किंवा प्रेमाचे 4 शब्द तर तू कधी बोललाच नाहीस. वार्षिक 500 रुपये एवढा तुटपुंजा पगार मिळतो मला. तोही फी घातल्यासारखा. यात वाढ करावी एवढीही जाणीव नव्हती ना तुला. अरे सगळा पैसा तुझ्याच हातात होता ना, मग घ्यायचा होता पाहिजे तेवढा. म्हणजे काय? म्हणजे चोऱ्या मारा करायचा होता? हा एवढाच मार्ग उरला होता का? मला कधी जाणीवच नाही झाली रे. माझ्यावर अन्याय होतोय. कधी जाणीवच नाही झाली. चोर नाही तर भिकारी बनायचं सोड, जबरी इतकी वर्ष ती सगळी नाती खराब होती. इतकी वर्ष मी इस्टेट चालवतोय. अरे छक मारली आम्ही. मी, मम्मी, सोनिया, आमच्यासाठी तुझा शब्द शेवटचा. तूच एक आशा होतास. दिवस रात्र तुझं नाव, तुझा आदर, तुझं करिअर, तुझी पुस्तकं या बाहेर काही दिसत नव्हतं आम्हाला. आणि आता ती पुस्तकं कोणी रचलीतही विकत घेणार नाही. अरे मग तुला हवं काय? आम्ही समजत होतो की तू महापुरुष आहेस, जातीवंत लेखक आहेस. अरे आज तुझी आहेस ना, तीच खरी लायकी तुझी. तू ज्या कलेबद्दल लिहितोस त्यातलं तुला काहीही कळत नाही. मलाही ते लिखाण एकेकाळी आवडलं होतं, पण ती चोरी होती, उचल्या गेली होती. हो ना? अरे कोणीतरी आवरायला काय बोलतोय हा? मी इथे थांबू शकत नाही, चाललो. प्रोफेसर माझं बोलून झालं नाही अजून. तू मला बरबाद केलंयस. माझी आई उमेदीची तारुण्याची वर्ष मी तुझ्या मागे. या जगात तू एकमेव शत्रू आहेस माझा, एकमेव शत्रू. अरे मी तुला बर्बाद केलंय? ओ गॉड, काय भाषा वापरतोय हा? मी तुला बर्बाद केलंय? अरे जर तुला वाटत असेल ही इस्टेट तुझी तर ठेव तुला आणि बर्बाद होऊन जाऊ द्या मला. माझं आयुष्य एक मूर्तिमंत अपयश झालंय. मी हुशार आहे, धाडसी आहे, घातक आहे. मी साधारणपणे जगलो असतो तर दुसरा शोपेनहावर किंवा दोस्तोस्की झालो असतो. दोस्त मामा मला काही कळत नाही काय करू. मामा तुझ्या या सख्या मुलाला एकदा तरी समजून घे. मामा प्रोफेसर, मी तुमची माफी मागते. त्याच्या बोलण्याचा राग नका मानू प्लीज. त्यांनी बघणं कसे वागतात. मामा मला काही कळत नाही, काय करू मी? काय नाही
मला माहिती आहे आता काय केलं पाहिजे. प्रोफेसर तुम्ही इथंच थांब. इथंच थांब. वाड्या काय झालंय काय आला? या पागल माणसाला सांगा माझ्या समोरही येऊ नकोस. याच्या सोबत एका छताखाली राहणं अशक्य आहे. याची रूम माझ्या रूम शेजारीच आहे. एकतर याला गावात न्या, आउट हाऊस मध्ये ठेवा किंवा मी तरी जातो इथून. आता इथं राहणं शक्य नाहीये. मी बॅग पॅक करायला घेते. आपण आजच निघूया इथून. बघितलंस एलेना, बघितलंस किती भयंकर माणूस आहे हा. पप्पा पप्पा तुम्ही आमची बाजू समजून घ्या ना. खरं तर वाना मामा आणि मी आम्ही दोघं आता फार दुःखी आहोत. विचारण्याने दया करा तुम्ही आमच्यावर. तुम्हाला आठवतं ना, दिवसभर काम करू नये आजी आणि मामा रोज रात्री तुमच्या पुस्तकांचं प्रूफ रिडिंग व ट्रान्सलेशन करत राहायचे. त्यांनी एकही दिवस त्या कामात कधी खंड पाडला नाही. मामाने तर काम खूप विसरून प्रचंड कष्ट केले. त्याने कधी आमच्यावर खर्च केला नाही. सगळे पैसे तुम्हाला पाठवून द्यायचा. मला हे सांगताना आवडत नाही पप्पा, पण प्लीज तुम्ही हे आमचा विचार करा. सोनिया बरोबर बोलते. तू जा आणि त्याच्याशी बोल. मी जाणार नाही. सोनिया तू जा. ती नाही जाणार. मग तू जा. मी का जायचं? तू जा. पप्पा प्लीज जा आणि बोला मामाशी. ठीक आहे, ठीक आहे, जातो मी, बोलतो. पण हा माफी वगैरे मागणार नाही. तो अतिशय भयंकर वागला, अतिशय भयंकर. जातो, बोलतो मी त्याच्याशी. त्याच्याशी शांततेत बोला. सोनिया सोनिया बस इथे. शांत हो, शांत हो. अगं हेही वादळ शांत होईल. आता भांडले पण पुन्हा एकत्र होतील. सोनिया तू शांत हो. कशी शांत होऊन आणि बघ ना सोनिया गेले सगळे आता. डोक्यात वारं गेले सर्वांच्या. सोनिया सोनिया थंडी वाजते तुला. अगं थरथरतेस तू. सोनिया थांब थांब सोनिया. झाले. हे घे पाणी घे. सोनिया अगं सांभाळ. अरे शिट्यार, पुन्हा वेळ चुकला. पुन्हा वेळ चुकला. तो वेळच कसा वेळ चुकला. मरीना, मरीना, काय वेफर्स? तू हे काय विनत बसलीयस? आटप लवकर. ते जातीलच. घोडागाडी आलीये. आपल्याला त्यांना नीट गुड बाय तरी करता येईल. मी खरं तर खूप थकले. ते खूप घाबरलेले. प्रोफेसरची बायको तर म्हणत होती की मी 1 तासही थांबणार नाही इथे. आजच जाऊया, आताच निघूया, खारतॉपला जाऊया, आपलं सामान नंतर नेता येईल, असं काहीतरी म्हणत होती. हो का? तसं आता प्रवासासाठी वेदरही छान आहे. मला असं वाटतं त्यांनी ह्या घरातून जाण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. अगदी बरोबर आहे. काय प्रसंग घडलाय. मला तर बोलायलाही लाज वाटते. नाही तर काय, जणू काही रस्त्यावरची लोकच भांडत होती ती. खरं तर हे असं व्हायला नको होतं. असो, आता सगळं आधी सारखं रुटीन सुरू होईल. सकाळी 8ला चहा, दुपारी 1ला जेवण, संध्याकाळचं जेवण अगदी वेळेवर, अगदी सामान्य माणसांसारखं. म्हणजे आपण ख्रिश्चन लोकांना आवडतं ना, अगदी तसं. तुला माहिती व्यापच किती दिवस झाले आपण नूडल्स खाल्ले
झालेले नाहीये. हो ना, जणू काही एक युग, म्हणजे तसं खूप दिवस झाले. हो ना. काल मी गावातून जात होतो. घडलेल्या प्रसंगावरून त्या दुकानदाराने मला फार चिडवलं. मला फार वाईट वाटलं त्या गोष्टीचं. तुम्ही अशा लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका. आपण सगळे देवावर अवलंबून आहोत. तुम्ही, मी, सोनिया, आपण सगळेच. आपण असं बसून राहायला नको, सतत काम केलं पाहिजे. ही सोनिया कुठं आहे? ती डॉक्टर सोबत गेली. का? त्यांना असं वाटतंय की वाण्याने स्वतःच काही बरं वाईट करायला नको म्हणून. ती बंदूक कुठं आहे? ती मी तळघरात लपवून ठेवली. डॉक्टर सोर्या. अरे आला वाण्या, कुठं होतास तू? अरे थोडा वेळ एकटं राहू द्या यार मला. वाण्या, अरे केव्हापासून तुझी वाट पाहतोय आम्ही. अर्धा एक तास तरी एकटं राहू द्या मला. तुम्ही मला या परिस्थितीत बघू नये असं वाटतंय मला. अरे जातो आम्ही, शांत हो. काय डोकं ठिकाणावर नाही आलं का अजून? जस्ट लीव. जा इथून. यू टू डॉक्टर. जातो मी. खरं तर खूप आधी इथून जायला हवं होतं मी, पण तू माझी घेतलेली वस्तू परत केल्याशिवाय मी जाणार नाही. मी काहीही घेतलेलं नाहीये तुझ्याकडून. मग कोणी घेतलंय? मला जायचंय ते. माझ्याकडे नाहीये रे. अच्छा, नाही का? ठीक आहे, मी थांबतो थोडा वेळ. मग जबरदस्ती केली तर रडू नकोस. हे बघ, आम्ही तुला बांधून ठेवू आणि शोधू ती वस्तू. कळतंय का तुला? थांब जरा. कर, काय करायचं ते कर. झालं? किती किती करंटेपणा केलाय मी आज. दोनदा गोळी झाडली, दोन्ही वेळेस नेम चुकला. मी कधीही माफ करू शकणार नाही रे स्वतःला. अरे अरे, तुझी बंदूक चालवायची हिंमत झाली त्यावर तू स्वतःवरही गोळी चालू शकतोस. ही गंमत आहे ना. मी खून करायचा प्रयत्न केलाय तरी मला अटक होणार नाही की माझ्यावर खटला चालणार नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की ते मला वेळ समजत असणार. मी वेळा आहे आणि ते लोक शहाणे आहेत. ते लोक शहाणे जे प्रोफेसरच्या नावाखाली आपला नाकर्तेपणा, बिंडोकपणा, असंवेदनशीलता लपवतात ते शहाणे आहेत. जे म्हाताऱ्यांशी लग्न करतात, त्यांना फसवतात ते वेडे नाही आहेत. मी तुम्हाला एकत्र बघितलंय, एकमेकांच्या मिठीत बघितलंय मी तुम्हाला. हो हो हो, होतो आम्ही सोबत. तुझा काय संबंध? माझा काय संबंध असणार आहे? आपल्यासारखे लोक या पृथ्वी तलावर आहेत हे बघून ती सुद्धा वेडी होत असे. काय बडबडतोय तू? मला बडबड करण्याचाही अधिकार नाहीये का? अरे वेडा नाहीये मी. तू वेडा नाही तर मूर्ख आहेस, मूर्ख. मला वाटायचं ज्यांना काही समजत उमजत नाही ते वेडे असतात, पण तुला बघून असं वाटतंय की माणसाला थोडं बिंडोक असणं हे अगदी नॉर्मल आहे आणि तू तर एकदम नॉर्मल आहेस. मला भयंकर लाज वाटते. कसा वागलोय शर्मेने. एक प्रकारचा बधीरपणा आलाय. काय करू काही कळत नाहीये डॉक्टर. काय करू? आय डोंट नो. ओ गॉड, ओ गॉड. मी 47 वर्षांचा आहे. मी कदाचित 60 पर्यंत तरी जगेन. मग माझ्याकडे 13 वर्ष आहेत. किती मोठा काळ आहे हा. मी जगू शकेन का इतका काळ? मी काय करू डॉक्टर? म्हणजे हे उरलेलं आयुष्य मला आनंदाने जगता येईल. मला काहीतरी उपाय सांग डॉक्टर. मला काहीतरी उपाय सांग की हे उरलेलं आयुष्य नव्याने जगता येईल. एखादी ताजी तवानी सकाळ होईल का, जेव्हा तलन सूर्यकिरणांमध्ये भूतकाळ धुक्यासारखा विरून जाईल. अशी सकाळ कधीतरी येईल का जेव्हा मी नव्याने जगेन? सांगा डॉक्टर, सांगा. फक्त शब्दांचे बुडबुडे ते. तू काय आणि मी काय, आपल्याला कधीही नवं जीवन मिळणार नाही. दूर पर्यंत आशा नाहीये. खरंच नाही. नाही, माझी तरी खात्री. अरे मग आता काय करायचं?
डॉक्टर छातीत जळजळतंय, दुखतंय मला. स्टॉप इट, खरंच डॉक्टर, स्टॉप इट, स्टॉप इट. आपण जे निरर्थक व दिशाहीन आयुष्य जगलोय त्यासाठी येणाऱ्या पिढ्या आपला तिरस्कार करतील. त्यांना आशा राहील आनंदानं जगण्याची. पण तू आणि मी, आपल्यासाठी एकच आशा आहे. त्या धुसर उजेडातून साक्षात्कार होईल आणि समोर दिसेल आपण आपल्या कबरीमध्ये तरी शांतपणे झोपलेले असतो. ही एकमेव आशा. लक्षात ठेवान्या, या गावात आपण दोघच बुद्धिमान माणसं होतो ज्यांच्याकडे सगळे आदरपूर्वक बघायचे. गेली 10-12 वर्ष अत्यंत खडतर गेली. या काळाने आपल्यातलं सत्व शोषून घेतलंय. टाइम हॅज करप्टेड अस. आणि आता आपण इतरांसारखेच अतिसामान्य आयुष्य जगतोय. हे सगळं खरं असलं तरी तू विषयांतर केलेस. माझी घेतलेली वस्तू दे आधी. अरे मी काही घेतलं नाहीये यार तुझ्याकडनं. माझ्या बॅग मधून तू मॉर्फिनची बॉटल घेतली. तुला जर खरंच हे आयुष्य संपवायचं असेल ना तर जंगलात जा आणि गोळी झाडून घे. पण ती बॉटल दे मला. त्यावरून खूप गैरसमज होईल की मी तुला बॉटल का दिली, कोणाचा हात होता या मागे. अशा अनेक गोष्टी होतील आणि आम्ही सगळे अडचणीत येऊ. मला तुझं पोस्टमॉर्टम करावं लागेल अशी वेळ आणू नकोस. तुला वाटतं का मला जमेल ते? अरे हात थरथरतील माझे. डॉक्टर काय लावलंय? डॉक्टर काय झालं? सोनिया, तुझ्या मामानं माझ्या बॅग मधून मॉर्फिनची बॉटल चोरली आणि परत देत नाहीये. बघ कसा वागतोय हा. अरे मला दे ती, मलाही घाई आहे. मामू तू घेतली का बॉटल? हो, माझी खात्री आहे. देऊन टाक बरं. हा? तुला पुन्हा मला त्रास द्यायचा आहे का? दे ना मामू ती बॉटल. नाहीये माझ्याकडे. खरं तर मी तुझ्यापेक्षाही दुःखी आहे, म्हणून मी काही जगणं नाही सोडून दिलंय. मी ते जगायला शिकले आणि जोपर्यंत आता मला मरण येणार नाही ना तोपर्यंत करणार. तू सुद्धा यातून बाहेर आलंच पाहिजे मामू. दे ना मामू ती बॉटल, दे ना. काय ऐकत नाही तू यार? खूप झालं. दया कर आमच्यावर आणि दे ती बॉटल. तू तुझे दुःख सहन केलेच पाहिजे, काही पर्याय नाही ना. कळलं तुला? दे ती बॉटल. हो, हे मॅडम. थँक्स सोनिया. सोनिया, हा मामू. आता मला कामात गुंतवून घेतलं पाहिजे. ते दोघं गेले की आपण लगेच जाऊ. हो. पण तू त्या आधी पप्पांकडे चल आणि त्यांच्याशी बोल. यार मी नाही भेटणार आहे त्याला. नाही, चल तू अरे पप्पांकडे. सोनिया. जाते गुड बाय. आता लगेच बाहेर गाडी तयार आहे. गुड बाय. तू मला एक प्रॉमिस केलं होतं की तूही इथून आज जाणार आहे असं. विसरलो नाहीये मी, जाणारच आहे. झाल्या प्रकाराला तूही घाबरली होतीस का? हो. तू थांबू शकत नाहीस का? काय उद्या भेट मला जंगलाजवळ. नाही, आता शक्य नाही ते. म्हणूनच मी तुझ्या डोळ्यात बघून धीरानं बोलू शकते. जाणं तर नक्की आहे, म्हणून जाण्या अगोदर एक सांगू वाटतंय. माझा राग करू नको. तुझ्या मनात माझ्याबद्दल आदर असेल तर आवडेल मला. ऐक ना, थांब ना, मी विनंती करतो. असंही जगात तुला काहीही करण्यासारखं उरलं नाहीये हे मान्य कर. तुझ्या पुढे कसलंही ध्येय नाहीये. आज ना उद्या तुझ्या इच्छा आकांक्षांवर तुझा ताबा राहणार नाही. हे होईलच. हे खारकप मध्ये किंवा मॉस्को मध्ये किंवा आणखी कुठं होईल. त्यापेक्षा इथं या निसर्गरम्य गावात घडलं तर काय वाईट आहे. असं झालं तर किती छान होईल. इथल्या निसर्गाचं वर्णन कवींनीही करून ठेवलंय. चल चल, सगळं सोडून माझ्यासोबत ये. किती गंमत आहे ना. मला तुझा राग आहे, पण आनंदाने मला तुझी आठवण येईल. तू मला खरा वाटतोस. आपण दोघी भेटणार नाही ते तर नक्की आहे. म्हणून मनात आतापर्यंत लपवलेली भावना व्यक्त करण्यात ना मला काही गैर वाटत नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे. एकदाच एकमेकांचे हात हातात घेऊन ना कायमचं वेगळं होऊन जाऊ.
आणि मनात एक आठवणीचं घर ठेव. जा तू तू प्रामाणिक व मनमोकळी आहेस खरं तर, पण तुझ्या व्यक्तिमत्वात काहीतरी अस्वस्थ करणार आहे. तू तू इथे आलीस तेव्हा आम्ही सगळे भयंकर बिझी होतो आपापल्या कामांमध्ये. नंतर जादू म्हणावं की काळी जादू आता यात माझा तरी काय दोष? नसेल, पण असं घडतंय खरं. सगळ्यांनीच जणू हातातली कामं सोडून तुझ्या मागे आणि तुझ्या नवऱ्याच्या सांधेदुखी मागे पूर्ण उन्हाळाच घालून टाकलं. तुम्हा दोघांच्या इथल्या वास्तव्याने आमच्या अंतरंगात एक व्हायरस सोडलाय. किती दिवस झाले मी पेशंट बघितला नाहीये. माझ्या झाडांमध्ये गावातले शेतकरी गुरंढोरं चरायला सोडतात, तरी माझं लक्ष नाहीये. मला त्याचा राग येत नाही. हेलेना, कुठेही जा, तुम्हा दोघांसोबत बरबादीचा कारवा घेऊन फिरताय. तू तू इथे राहिलीस तर उरलं सुरलं सगळं पुसून टाकशील. मी तुझ्यामुळे नष्ट झालो तर हरकत नाहीये, पण प्रॉब्लेम हा आहे की त्यांना तुझीही भरभराट होणार नाही. सो गो माय लव, हा कारवा घेऊन जा. आठवण म्हणून आहे ना, हा पेन घेऊन जाते. कसं आहे ना, आपण आताच भेटलो आणि लगेचच वेगळे होणार. जग असंच चालतं बहुतेक. वाण्या बुके घेऊन येण्याआधी मी पुन्हा एकदा तुला गुड बाय म्हणतो. आय विश यू ऑल हॅपीनेस. गुड बाय. मी तुझी माफी स्वीकारतो आणि विनंती करतो की तूही मला माफ करावंस. भूतकाळातलं जळमट मनात ठेवणारा माणूस नाहीये मी. गेल्या काही तासात इतकं घडलंय की येणाऱ्या नवीन पिढ्यांनी नातेसंबंधातील नाजूक धागे कसे हाताळावे यावर आदर्श कादंबरी लिहू शकतो मी. वाण्या, गुड बाय. प्रोफेसर, तुम्ही तुमचा मोठा फोटो पाठवा मला, कारण तुम्ही फार विशेष आहात माझ्यासाठी. खूप प्रिय आहात मला. गुड बाय प्रोफेसर. यस मम्मी, गुड बाय. गुड बाय प्रोफेसर. तुम्ही आम्हाला विसरणार नाही. गुड बाय डपाल्स. नाही विसरणार. तुम्हा सर्वांसोबत येथे राहून खूप छान वाटलं. थँक्स. माझ्या सदिच्छा तुमच्या सोबत आहे. आणि हा, जाता जाता म्हातारा माणूस म्हणून एक सल्ला देतो. नेहमी कामात राहा, नेहमी बिझी राहा. गुड लक टू यू ऑल. चल सोनिया, चल. गुड बाय. गेले ना, मला माफ कर. मी पुन्हा कधीच बघू शकणार नाही तुला. गुड बाय डिअर बॉय. गुड बाय. रॅफल्स, माझी घोडागाडी दाराजवळ आणायला सांग. माझी बॅग आणि फोलिओ सुद्धा आणशील. हो. थँक्स. अरे वाण्या, त्यांना सोडायला नाही गेलास तू? नाही रे, माझी मनस्थिती बरी नाही. मला आता कामात गुंतवून घेतलं पाहिजे. गेले एकदाच. प्रोफेसर जाताना खुश होते. त्यांना कधी परत यावंसं वाटेल असं काही मला वाटत नाही. गेले बरं ते. त्यांचा प्रवास सुखाचा हो, हीच इच्छा. पप्पांची तब्येत चांगली राहील. चल मामू, आपण आपली पेंडिंग कामं करून घेऊ बरं. चल. हो, आता काम एके काम. कित्येक दिवस झालेत ना आपण या टेबलवर बसून एकत्र कामं नाही केली. अरे, पेन नाही चालत. मामू, मला फार वाईट वाटलं रे त्यांना बाय करताना. मामू, सर्वात आधी आपण अकाउंट चेक करून घेऊ. त्यांची फार वाट लागलेली दिसते. शेतीचा, मजुरांचा आणि पिकांचा. बरं,
तू या वहीमध्ये लिह. हां, मी यात लिहिते. सोनिया हं? आधी हा पिकांचा हिशेब बघतो ना. रात्रीचं वॉचमन आला वाटतं. सगळं कसं स्तब्ध झालंय. त्यांनी कागद पलटवण्याचा आवाज, पेनने पटपट लिहिण्याची खरखर, रात किड्यांचा निरंतर ध्वनी. छान, उबदार आणि रिलॅक्स्ड वाटतंय. अजिबात जावंसं वाटत नाहीये मला इथं. माझी थांब ना, इतकी घाई कसली आहे? माझी घोडागाडी आली नाही. मला जायला हवं. 275ची कर्ज रक्कम ही कॅरी फॉरवर्ड करतो. थँक्स वेफर्स. डॉक्टर, आता तुम्ही कधी याल? पुढल्या उन्हाळ्यात तर नक्कीच नाही. हिवाळ्यातही शक्यता कमी आहे. पण तुला गरज वाटली, आय मीन तब्येत बरी नसली तर कळव, येईल मी. वाण्या, सोनिया, तुम्ही नेहमी मला घरच्यासारखं वागवलं, त्याबद्दल बाय हार्ट थँक्यू व्हेरी मच. गुड बाय मरीना. चहा घेतल्याशिवाय जातोयस? मला नकोय नाही. कोटभर ओढका घेशील? हो चालेल. आणते. हा, गाडीचं एक चाक खूप खराब झालंय. काल पीटर बघत होता तेव्हा लक्षात आलं. ते सुधरवून घ्या मग जाण्याआधी. घरी जाताना लोहाराकडे थांबून काम करून घेईन म्हणतो, कारण ते टाळून चालणार नाही. आफ्रिकेत आता भयंकर उन्हाळा असेल नाही? हो, अर्थातच असणारच. हे घे. हा ब्रेडही खात्यासोबत. ब्रेड नकोय नाही. बरं. थँक्स सॅनी. मरीना, तू काही मला सोडायला येऊ नकोस. ठीक आहे. चला डॉक्टर. हे 2 फेब्रुवारीला 20 पाऊंड बटरचे, 16 फेब्रुवारीला पुन्हा 20 पाऊंड बटरचे, दूध, किराणा, तांदूळ, गहू, हिशेब काही लागत नाहीये. निघाली घोडागाडी. डॉक्टरही गेलेत आता. 20 अधिक 20 अधिक 16 अधिक 100. हा, थकले रे मी फार. झोपही येते रे मला. सोनिया, मला खूप खूप निराश आणि एकटं वाटतंय. या जगात तूच एक आहे जी मला समजू शकतेस. आता काय करायचं आपण? हा? काय करायचं? काय करायचं आपण? काय करायचं? तुला आठवतं मामू, मी अशीच लहानपणी रुसली की तू अशीच जोकरगिरी करायचा. वयानं मोठं झालं की सर्व काही बदलतं का रे? कदाचित. बट व्हॉट टू डू नाऊ? आता करायचं काय आपण सोनिया? काय करणार आपण? आपलं उरलेलं जीवन तर जगावंच लागेल ना. जगायला तर हवं ना मामू. रोज उगवणाऱ्या दिवसांची मिरवणूक व लांब लचक रात्रींचा पदर उडत नियतीनं जे आसू हसू आपल्या खात्यात लिहिले ते सहन करत शांतपणे जगावं तर लागेल ना. जगायला तर हवं ना मामू. अजिबात रडायचं नाही, अजिबातच नाही. मला ठाऊक आहे मामू, तुला कधीही मन शांती लाभलेली नाहीये, पण एक दिवस ती नक्की मिळेल. नक्की मिळेल. आपण दोघांनी ना इतरांसाठीच झटायला हवं. आणि एक दिवस जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा विनम्रपणे त्या कबरीमध्ये विसावा घेऊ आणि त्या पलीकडच्या जगात जाऊ आणि देवाला सांगू
देवा, आम्ही खडतर आयुष्य भोगलंय, खूप काही सहन केलंय. प्लीज आता तरी आमच्यावर दया कर. ऐक ना मा, ऐक ना. त्यानंतर आपल्याला तो सुंदर असा प्रकाश दिसेल. पृथ्वीवरच्या दुःखांना मागे वळून हसत मुखाने आपण विश्रांती घेऊ. We shall rest there. We shall rest there. मला दुर्दम्य विश्वास आहे मामा, आपण दोघं ना तिथे विश्रांती घेऊ. देवदूत आपल्या आजूबाजूला असतीलच. स्वर्ग स्वर्ग एखाद्या भव्य माणिकासारखा तळपत असेल. ज्या मायेने अख्खं विश्व कवेत घेतलंय, त्या मिठी आपण आपलं दुःख, अपयश, एकटेपणा सगळं विरघळून जाईल. त्या देखण्या आभाळ मायेचा टिमटिमणारा पुंजका बनवू. छोटासा टिमटिमणारा पुंजका. मला ठाम विश्वास आहे मामा, ठाम. आपण आपले उरलेले दिवस जगल्यावर आपली ती वेळ येईल, नक्की येईल. माझी नितांत श्रद्धा यावर. मामू, आपण दोघं चिरविश्रांती घेऊ. मामू, फक्त आपण दोघं चिरविश्रांत होऊ.